नमस्कार मित्रांनो, एके परफेक्शन अकॅडमीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे. बघा, आपण महाट्रान्सकोची वित्तवल्यखा यावरती जी सिरीज स्टार्ट केली होती त्याचा हा भाग क्रमांक 3 आहे. अजूनपर्यंत तुम्ही या अगोदरचे 2 भाग बघितले नाही तर सर्वांना विनंती आहे अगोदर ते 2 भाग बघून घ्यावे, त्यानंतरच हा भाग बघावा, जेणेकरून तुम्हाला अकाउंटिंग वित्तवलेखा हे एकदम कसं जाईल तर सोपे जाईल. ओके, एकदम सोप्या भाषेमध्ये तिथं तुम्हाला समजून सांगण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. ओके, बघा, आज आणि उद्या तुम्हाला थेरोटिकल लेक्चर भेटणार आहे आणि आपण बघा आजचं जर पाहिलं तर बुधवार आणि गुरुवार, शुक्रवारी काय असणार आहे आपलं. ओके, तर शुक्रवारी आपण एक महामॅरेथॉन सेशन घेऊया, ज्यामध्ये आपण जे काही 4 लेक्चर अभ्यासले आहे. ओके, आज तिसरं आणि उद्या जे चौथं असणार आहे, तर पाचवं जे काही बघा पाचवं जे सेशन असणार आहे ते फक्त आणि फक्त या 4 लेसन वरती जेवढे काही एमसीक्यू तयार होतात ते एमसीक्यू प्रश्नांची आपण काय करणार आहे, प्रिपरेशन करणार आहे. आशा करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि जो पाचवा पार्ट असणार आहे एमसीक्यू प्रश्नांचा तो सुद्धा तुम्हाला आवडेल. तर सर्वांनी काय करायचं आहे, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, शिकवण्याची पद्धत आवडली आणि जो मी फ्री उपक्रम स्टार्ट केलेला हा जर तुम्हाला कुठेतरी आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायचा आहे. ओके, अजूनपर्यंत तुम्ही महापारेषण निम्नस्तर लिपिक ई बुक आणि मॉक टेस्ट बॅच घेतली नसेल तर नक्की परचेस करून घ्या, तुम्हाला नक्की फायदा होईल. मॉक टेस्ट आणखी स्टार्ट केलं नाही, परंतु बघा ज्यावेळेस मी चांगल्या प्रकारे कंटेंट शिकवणे होईल माझं त्यानंतर मी ऑटोमॅटिकच काय करेल तर यामध्ये मॉक टेस्ट हे घेण्यासाठी सुरुवात करेल. ओके, तर बघा आज आपण काय अभ्यासणार आहोत, तर आपण व्यवहारांचे प्रकार अभ्यासणार आहोत, म्हणजे ट्रान्झॅक्शन काय आहे, त्याचे प्रकार काय, ह्या गोष्टी अभ्यासणार आहोत. लक्षात घ्या, परीक्षेच्या दृष्टिकोनातून ट्रान्झॅक्शन हा खूप इम्पॉर्टंट महत्त्वाचा भाग आहे. ओके, व्यवहार म्हणजे काय रे तर ट्रान्झॅक्शन. व्यवहार म्हणजे काय तर ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन किती प्रकारचे असतात तर 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे मौद्रिक व्यवहार असतात, ज्यालाच आपण कॅश ट्रान्झॅक्शन किंवा मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणतो, आणि अमौद्रिक व्यवहार असतात काही, तर याला काय म्हणतात तर नॉन कॅश ट्रान्झॅक्शन किंवा नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, अमौद्रिक व्यवहार. लक्षात ठेवा. ओके, आता या मौद्रिक व्यवहारामध्ये काय काय बघा, मौद्रिक व्यवहारामध्ये 2 भागामध्ये याचं काय होते डिस्ट्रीब्युशन. एकतर मौद्रिक व्यवहार म्हणजे पैशाच्या स्वरूपात जे व्यवहार होतात ते एकतर रोख होतात म्हणजे कॅश होतात, कॅश ट्रान्झॅक्शन होतात, किंवा उधारीच्या द्वारे होतात म्हणजे क्रेडिट ट्रान्झॅक्शन होतात. आणि जे अमौद्रिक नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे ज्यामध्ये पैशाचा कुठल्याच प्रकारे उल्लेख होत नाही, फक्त काय होते एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला वस्तू देतो आणि दुसऱ्या व्यक्तीकडून तो एक वस्तू घेतो त्याच्या मोबदल्यामध्ये, तर त्याला म्हणतात बार्टर सिस्टम, वस्तू विनिमयाचे व्यवहार, बार्टर सिस्टम ट्रान्झॅक्शन. ओके, लक्षात ठेवा ट्रान्झॅक्शनचे किती प्रकार, 2 प्रकार. कोणकोणते, पहिलं मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, सेकंड कोणतं तर नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. मॉनिटरी ट्रान्झॅक्शनचे किती प्रकार तर 2 प्रकार. कोणकोणते, पहिलं कॅश ट्रान्झॅक्शन, दुसरं क्रेडिट ट्रान्झॅक्शन. आणि जे नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आहे याचं उत्तम असं उदाहरण कोणतं तर ते आहे बार्टर सिस्टम ट्रान्झॅक्शन. ओके, तर बघा आता याला थोडक्यामध्ये डिटेलमध्ये समजून घेऊ. ट्रान्झॅक्शन काय असते तर बघा, ऑफिशियल लँग्वेजमध्ये ट्रान्झॅक्शन म्हणजे काय. ओके, ऑफिशियल लँग्वेजमध्ये ट्रान्झॅक्शन काय तर बघा, एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस मेजरेबल इन मनी बिटवीन 2 पार्टीज इज कॉल्ड अ ट्रान्झॅक्शन. याच्यामध्ये महत्वपूर्ण काय बघा, हा वर्ड आहे मेजरेबल इन मनी, म्हणजे समजून घ्या 2 व्यक्तीमधील पैशात मोजता येणाऱ्या वस्तू व सेवांची देवाणघेवाण म्हणजे काय तर व्यवहार होय, ट्रान्झॅक्शन होय. महत्वाचं काय याच्यामध्ये, पैशात मोजता येणाऱ्या वस्तू व सेवांची देवाणघेवाण, पैशात मोजता येणाऱ्या वस्तूंची जर देवाणघेवाण होत असेल तर त्याला म्हणतात ट्रान्झॅक्शन, त्याला म्हणतात व्यवहार. ओके, लक्षात घ्या. यानंतर बघा, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजेच काय तर मौद्रिक व्यवहार. मौद्रिक व्यवहारामध्ये प्रथम भाग जो आपण अभ्यासणार आहोत त्याला म्हणतात कॅश ट्रान्झॅक्शन. काय म्हणतात त्याला, रोख व्यवहार. एक एक टॉपिक हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहे म्हणून काळजीपूर्वक तुम्हाला बघायचंच आहे. ओके, बघा आता काय असेल मग, कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजेच काय तर रोख व्यवहार. इथं तुम्हाला पैसा दिसून येते, म्हणजे बघा तुम्ही जर कोणत्याही प्रकारचा व्यवहार करत असाल आणि त्यामध्ये डायरेक्ट पैसा मोजत असाल किंवा पैसा घेत असाल तर त्याला म्हणतात कॅश ट्रान्झॅक्शन, रोख व्यवहार. समजून घ्या आता याच्यामध्ये, ट्रान्झॅक्शन इन विच कॅश इज पेड ऑर रिसिव्ड इमिडिएटली आर नोन ॲज कॅश ट्रान्झॅक्शन. बघा आता ज्या व्यवहारात रोख पैसे दिले किंवा घेतले जातात अशा व्यवहारांना काय म्हणतात तर रोख व्यवहार म्हणतात. कसे तर ताबडतोब. ओके, इमिडिएटली. समजून घ्या, आता तुम्ही एखादी वस्तू परचेस केली आणि त्याच्या मोबदल्यात मला जर पैसे दिले तर त्याला म्हणतात कॅश ट्रान्झॅक्शन. म्हणजे याचं उदाहरण समजून घ्या, गुड्स परचेस इन कॅश 15,000, रोखीने वस्तू खरेदी केली किती रुपये तर 15,000 रुपये. सॅलरी पेड 5,000 म्हणजे वेतनाचे दिले किती तर 5,000. ओके, लक्षात ठेवा. यानंतर बघा मॉनिटरी ट्रान्झॅक्शन.
मध्ये सेकंड जो प्रकार आहे तो आहे क्रेडिट ट्रान्झॅक्शनचा, म्हणजेच काय तर उधारीच्या व्यवहाराचा. मग बघा क्रेडिट ट्रान्झॅक्शन काय म्हणते, तर बघा ट्रान्झॅक्शन्स वर पेमेंट इज नॉट मेड इमिडिएटली बट प्रॉमिस फॉर अ फ्युचर डेट आर कॉल्ड क्रेडिट ट्रान्झॅक्शन. आता बघा या क्रेडिट ट्रान्झॅक्शन साठी तुम्हाला आता नवीन युगामध्ये क्रेडिट कार्ड सुद्धा मिळते. सपोज तुमच्याजवळ आज पैसा नाही परंतु भविष्यामध्ये तुमची सॅलरी झाल्यानंतर पैसा येईल, मग त्या कंडिशन मध्ये जोपर्यंत तुमची सॅलरी होत नाही तोपर्यंत क्रेडिट कार्ड वाले काय करतात तर तुम्हाला क्रेडिट कार्ड देता. 1 लाखापर्यंतच्या तुम्ही वस्तू विकत घेऊ शकता. बघा तुमची फायनान्शियल पोझिशन बघून ते तुम्हाला काय देत असतात, त्याचा क्रायटेरिया देत असतात. ओके, क्रेडिट कार्डचा म्हणजे समजून घ्यायचं आहे उधारीचे व्यवहार म्हणजे काय, तर ज्या व्यवहारामध्ये रोख स्वरूपामध्ये सध्या काय पैसे देत नाही परंतु मालाची खरेदी विक्री केल्या जाते आणि कालांतराने तो पैसा दिला जातो, त्याला काय म्हणतात तर उधारीचे व्यवहार म्हणतात, क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणतात. ओके, तर बघा एक्झाम्पल कोणकोणते, तर गुड सोल्ड ऑन क्रेडिट 20,000 रुपये. आता बघा काही काही वेळेस काय असते माहिती आहे का, आता गुड सोल्ड ऑन क्रेडिट ओके म्हणजे उधारीने माल विक्री आहे, किंवा ज्यावेळेस तुम्हाला बघा विचारू शकता की हा व्यवहार खरेदीचा आहे का बघा सॉरी रोख आहे का उधारीचा आहे, आणि तिथं जर एखाद्या ग्राहकाचं नाव दिलेलं असेल की रामकडून, श्यामकडून, गोपालकडून अशा प्रकारची उधारीची रक्कम प्राप्त. बघा इथं जर नाव असेल ग्राहकाचं, कस्टमरचं किंवा ज्यांच्याकडून तुम्ही माल उधारीवर घेता किंवा ज्याला देतात त्याचं जर नाव असेल तर तो उधारीचाच व्यवहार असते, लक्षात ठेवा. ओके, यानंतर बघा नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजेच काय रे, अमौद्रिक व्यवहार. मग समजून घ्या नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, तर बघा ट्रान्झॅक्शन्स वर मनी इज नायदर डिरेक्टली नॉर इनडायरेक्टली. बघा ज्यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कुठल्याच प्रकारे पैशाचा संबंध येत नाही, कशामध्ये, व्यवहारामध्ये, त्या व्यवहारांना म्हणतात काय म्हणतात तर बघा नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे अमौद्रिक व्यवहार असे म्हणतात. जसे की वस्तू विनिमय पद्धत. आता सपोज बघा आता एखाद्या वेळेस आपण काय करतो तर आपल्या मित्राकडून बघा आता बार्टर सिस्टम आपण ज्यावेळेस कॉलेजमध्ये किंवा शाळेत असायचो ना त्यावेळेस फार जबरदस्त बार्टर सिस्टम आपण करायचो. कसं, आज माझा पेन घरी राहिला तर आपला मित्र काय करायचा आहे, तुम्हाला पेन द्यायचा, यामध्ये पैसा लागत आहे का नाही परंतु तुम्हाला पेन मिळत आहे. मग पेन खर्च झाल्यानंतर आपला मित्र काय म्हणायचा, मला आता हा पेन नको, नवीन घेऊन दे. मग आपण काय करायचो, नवीन घ्यायचो आणि त्याला पेन परत करायचो. अशा प्रकारची कंडिशन त्यालाच काय म्हणतात नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. अशाच प्रकारे व्यवहार सुद्धा होते. अगोदर बघा पैसा डायरेक्ट आला का नाही, पैशाची प्रथम अवस्था काय असते रे, तर ते असते बार्टर सिस्टम. लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण मनी अभ्यासत असतो तर मनीची सुरुवात कुठून झालेली आहे तर बार्टर सिस्टम पासून झालेली आहे, लक्षात ठेवा. नंतर कुठेतरी कॅश मध्ये आलो, आता आपण प्लॅस्टिक मनी पर्यंत पोहोचलेलो आहे. ओके, सध्या प्लॅस्टिक मनीच नाही तर ऑनलाईन मनी पर्यंत सुद्धा आपण पोहोचलेलो आहे. तर बघा अमौद्रिक व्यवहारामध्ये प्रथम कोणतं असते तर बघा मुद्रेची प्रथम अवस्था असते. काय, मुद्राची प्रथम अवस्था असते बार्टर सिस्टम, ज्यामध्ये पैसा असतो का नसतो, कॅश असते का नसते. समजून घ्या, सरळ सरळ असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बार्टर सिस्टम. ओके, अगोदरचा काळ लक्षात ठेवा, एखाद्याला जर गहू लागत असेल तर तो त्याच्याजवळचे तांदूळ समोरच्याला द्यायचा ज्याला तांदूळची गरज आहे. ओके, आणि त्याच्याकडून गहू घ्यायचा. ओके, समजून घ्या, इथं लिहिलेलं आहे एक्सचेंज ऑफ व्हीट फॉर राईस म्हणजे गहू आणि तांदळाची देवाणघेवाण. अ कार्पेंटर रिपेअरिंग अ टेलर शॉप इन एक्सचेंज फॉर स्टिच क्लॉथ म्हणजे बघा सुताराने दर्जीच्या दुकानाची दुरुस्ती करून त्या बदल्यामध्ये त्याच्याकडून काय केलं तर कपडे शिवून घेतलं. तसेच बघा अ फार्मर गिविंग व्हेजिटेबल टू मेकॅनिक इन एक्सचेंज फॉर मशीन रिपेअर म्हणजे बघा शेतीच्या यंत्राची दुरुस्ती करून त्या बदल्यात शेतकरी काय करतो, भाजीपाला देतो. मला सांगा या शेतकऱ्याचा भाजीपाला विकला गेला का नाही, बिलकुल गेला. आणि बघा ज्यांनी यंत्राची दुरुस्ती केली त्याला पैसा पाहिजे होता का नाही, बिलकुल पाहिजे होता. मग या कंडिशन मध्ये कुठल्याच प्रकारे मौद्रिक व्यवहार घडून आला नाही पाहिजे. या कंडिशन मध्ये त्यांनी काय केलं तर एकोनमेकाला सर्व्हिस दिली, याने त्याला भाजीपाला दिला आणि त्याने त्याची मशीन दुरुस्त करून दिली. ओके, मग हा जो व्यवहार झाला याला म्हणतात नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. आय थिंक तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मला माहिती आहे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला येतात, तरी सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ वॉच करायचा आहे. कारण सांगतो, कारण जे आपल्याला येतं ते चुकण्याची दाट शक्यता असते. या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा काही गोष्टी बघायला मिळतील की जे तुम्ही भविष्यात म्हणजे बघा भूतकाळामध्ये कधीच बघितलेल्या नाही. ओके, आणि भविष्यामध्ये तुम्हाला निश्चित फायदा जर व्हायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला बघणे कंपल्सरी आहे. ओके, कुठल्याच प्रकारे स्किप न करता या व्हिडिओला तुम्हाला बघायचा आहे. आणि हो, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. एवढे जबरदस्त बघा ज्यावेळेस मी PYQ सिरीज स्टार्ट करेल ना
आपलं बघा, माझं एक टार्गेट असं आहे का आपल्या व्हिडिओमधील जे व्हिडिओ बघतात ना, मिनिमम तुम्हाला सांगतो 50% जे वॅकन्सी आहेत ते फक्त आणि फक्त AK परफेक्शन अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी फिलअप केल्या पाहिजे. ओके, हे माझं स्वप्न आहे आणि ते तुम्ही नक्की पूर्ण कराल. तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस आपली बेसिक ह्या ज्या गोष्टी होतील ना, यावरती भरपूर प्रश्न असतील तुम्हाला. बघा, पेपरामध्ये गेले त्यावेळेस कळून चुकेल तुम्हाला की कसे कसे प्रश्न येतात. ओके, आणि ज्यावेळेस मी PYQ बघा, PYQ जे सिरीज आहे ना, ते सुद्धा सुरू करणार आहे मी. असं नाही की फक्त थेरोटिकल शिकून देईल आणि तुम्हाला MCQ देईल, नाही. PYQ सुद्धा देणार आहे. PYQ काढणे सुरू आहे. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही IBPS चे PYQ काढणार का? नाही, परंतु बाकीच्या सुद्धा एक्झाम आहेत. ओके, बाकीच्या सुद्धा एक्झाम आहे की जे अकाउंटिंग आणि फायनान्स वरती प्रश्न विचारतात. मग आपण काय करणार आहे, आपल्या सिलेबस ओरिएंटेड जे काही PYQ तिथं आले आहे ते इथं घेण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, स्टार्ट पासून एंड पर्यंत आपल्याला तुमचा सपोर्टची गरज आहे. ओके, कारण की मला या महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड करायचं आहे. 50% विद्यार्थी वॅकन्सीच्या हे आपल्याच अकॅडमीतले पाहिजे. ओके, GMC नागपूरमध्ये ज्याप्रमाणे आपण राडा केला त्याचप्रमाणे. आता बघा, ट्रान्झॅक्शन वरून लक्षात ठेवावयाच्या महत्त्वपूर्ण गोष्टी. आता पहिलं काय रे, एंट्री आहे. काय एंट्री म्हणजे काय, तर नोंद. बघा, प्रॉपरली रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ अकाउंट्स इज कॉल्ड अन एंट्री. म्हणजेच बघा, जमा खर्चाच्या पुस्तकात योग्य पद्धतीने व्यवसायाचे व्यवहार लिहिणे म्हणजे नोंद किंवा प्रविष्टी करणे होय. आता बघा, ट्रान्झॅक्शन करत असताना आपल्याला काय काय करावं लागतं, तर सर्वप्रथम कुठल्याही प्रकारचा व्यवहार हो तुमच्या कायम लक्षात राहील का, ते नाही. मग लक्षात राहत नाही, माणसाचा जो गुणधर्म आहे, स्वभाव आहे, हा विसरभोळ आहे. मग आपण काय केलं पाहिजे, तर डेली बेसिसवरती जे काही व्यवहार घडून येतील त्याची नोंद केली पाहिजे. ओके, नोंद करत असताना फक्त नोंदच केली नाही पाहिजे, तर त्या नोंदीचं वर्णन सुद्धा केलं पाहिजे, म्हणजे डिस्क्रिप्शन सुद्धा लिहिलं पाहिजे. याच्याबद्दल, उधारीचे दिल्याबद्दल, वीज बिल भरल्याबद्दल, खर्च झाला, अशा प्रकारचे ज्यावेळेस एंट्री कराल तर कशाबद्दल ते ट्रान्झॅक्शन झालं याचं वर्णन करणं सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे ट्रान्झॅक्शन मध्ये. ओके, तिसरा पॉईंट सुद्धा लक्षात घ्या. आता बघा, याला थोडंसं अकाउंटिंगच्या भाषेत समजून घ्या. A brief explanation of the recorded transaction written below the entry is called an बघा, एंट्री डिस्क्रिप्शन एक्सप्लेनेशन म्हणतात त्याला सरळ. ओके, व्यवसायाच्या ज्या व्यवहारांची नोंद केली जाते त्या नोंदी खालील व्यवहाराचे संक्षिप्त वर्णन केले जाते, त्याला नोंदीचं काय म्हणतात, वर्णन म्हणतात. जसं की उदाहरण दिलंय बघा, आता इट इज ऑलवेज रिटन अंडर द एंट्री विथ द फ्रेज फॉर द रिझन ऑफ. ओके, फॉर द रिझन ऑफ हे स्पष्टीकरण नेहमी केलेल्या नोंदीखाली केल्याबद्दल बद्दल अशा प्रकारे लिहितात. ओके, याचे दिल्याबद्दल, त्याचे घेतल्याबद्दल, ओके, हे खरेदी केल्याबद्दल, ते विक्री केल्याबद्दल. आता तिसरी गोष्ट काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, गुड्स. ओके, काही पण कुठल्याही प्रकारचं ट्रान्झॅक्शन जर केलं तुम्ही, बरोबर आहे, त्याची नोंद करसाल, त्याचं डिस्क्रिप्शन लिहिसाल, परंतु काय विकलं, ओके, वस्तू किंवा मालच विकलेले असेल ना, मग या गोष्टी सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. ट्रान्झॅक्शन मध्ये तिसरा महत्त्वपूर्ण घटक येतो, तो म्हणजे गुड्स, म्हणजेच वस्तू आणि माल. बघा, आता गुड्स काय, आयटम्स परचेस ऑर प्रोड्यूस बाय अ बिझनेस फॉर रिसेल ॲट अ प्रॉफिट आर कॉल्ड गुड्स. म्हणजे बघा, व्यापारी ज्या वस्तू खरेदी किंवा तयार करतो आणि नफा मिळवण्यासाठी विकतो त्यास काय म्हणतात रे, तर व्यापारी वस्तू असे म्हणतात. व्यापारी वस्तू म्हणजे काय, तर गुड्स. ओके, लक्षात ठेवा. आता बघा, इथं एक्झाम्पल घ्या. पहिलं, फॉर अ मेडिकल स्टोअर मेडिसिन्स आर गुड्स. बघा, आता औषध विक्रेत्याकरिता औषध काय, त्याची वस्तू आहे. ओके, कशी वस्तू आहे, तर व्यापारी वस्तू आहे. त्यानंतर बघा, दुसरं उदाहरण, फॉर अ व्हेजिटेबल सेलर व्हेजिटेबल्स आर गुड्स. म्हणजे बघा, भाजीपाला विक्रेत्यासाठी भाजीपाला हे काय, तर त्यासाठी वस्तू आहे, गुड्स आहेत. यानंतर बघा, फॉर बजाज ऑटोमोटर्स व्हेकल स्पेअर पार्ट्स लाईक टायर्स, इंजिन्स अँड गिअरबॉक्सेस आर गुड्स. मग बघा, जे गाड्यांचे सुटे भाग विकतात अशा लोकांसाठी, अशा दुकानदारांसाठी जे झालं, टायर झालं, इंजिन झालं, गिअरबॉक्स, ओके, आणि जे वाहन निर्मितीसाठी बघा जे काही गोष्टी लागतात ते काय, तर बजाज ऑटोमोटर्सच्या दृष्टीने काय, तर गुड्स आहेत. ओके, काय गुड्स आहेत, म्हणजेच काय, व्यापारी वस्तू आहेत. गुड्स म्हणजे काय, तर व्यापारी वस्तू, लक्षात ठेवा. आता बघा, तुम्हाला परीक्षेमध्ये नाही तर पूर्ण अकाउंटिंग शिकत असताना दोन गोष्टी तुम्हाला नेहमी दिसतील. ओके, फायनल अकाउंटिंग अभ्यासा, त्यानंतर एकेरी नोंद म्हणजे सिंगल एंट्री सिस्टम किंवा बघा नॉन कम्प्लिटेड सुद्धा म्हणू शकतो आपण त्याला. तर बघा, ह्या पद्धतीचा अभ्यास करसान, कोणतीही नोंद जर तुम्ही अभ्यास करसाल तर तुम्हाला कॅपिटल आणि ड्रॉइंग ह्या दोन गोष्टी समजणे गरजेचे आहे. आता बघा, कॅपिटल काय असते, भांडवल काय असते, यावरती तुम्हाला बघा, कॅपिटल वरती तुम्हाला सरळ प्रश्न विचारतात.
ओके, ज्यांचा महावितरणमध्ये पेपर दिला त्यांना विचारू शकता की तुम्हाला सरळ सरळ सूत्र विचारलं होतं का नाही, कॅपिटल इज इक्वल टू असेट मायनस लायबिलिटी या प्रकारचं विचारलं होतं का नाही, विचारू शकता तुम्ही, क्रॉस व्हेरिफाय करून घ्या, हा प्रश्न आलेला आहे. ओके, म्हणून तुम्हाला सांगतो थेरोटिकल आणि बेसिक ज्या गोष्टी असतात ना हे लक्षात ठेवणं गरजेचं असतं, कारण की या गोष्टी आपण सोडतो आणि 2 मार्काने कटतो, म्हणून असं झालं नाही पाहिजे. म्हणून तुम्हाला एक एक गोष्टी बारकाईने समजून घ्या. बघा आता कॅपिटल आणि ड्रॉविंग्स काय असते, म्हणजेच बघा मराठीमध्ये भांडवल आणि उचल काय असते. तर बघा कॅपिटल म्हणजे काय रे, तर बघा व्यवसाय गुंतवण्यासाठी, व्यवसाय सुरू करण्यासाठी जो काही बघा इमारत आणल्या जाते, कॅश आणल्या जाते, कोणताही व्यवसाय सुरू करताना आपल्याला जे भाग भांडवल लागते त्याला काय म्हणतात, तर कॅपिटल म्हणतात, भांडवल म्हणतात, लक्षात ठेवा. ओके, बघा आता द टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय ओनर इन द बिझनेस इज कॉल्ड कॅपिटल, म्हणजे व्यावसायिकाने व्यवसायात गुंतविलेल्या संपूर्ण रकमेला काय म्हणतात, तर टोटल भांडवल म्हणतात, लक्षात ठेवा, काय म्हणतात, कॅपिटल. ओके, इन अकाउंटिंग टर्म्स कॅपिटल इज एक्सेस ऑफ असेट्स ओव्हर लायबिलिटीज, म्हणजे बघा लेखांकीय भाषेत सांगायचे झाला संपत्तीचे देतीवरील आधिक्य म्हणजे काय, तर कॅपिटल. सरळ सरळ विचारू शकता तुम्हाला, संपत्तीचे देतेवरील आधिक्य म्हणजे काय, उत्तर द्यायचं आहे भांडवल. संपत्तीचे देतेवरील आधिक्य म्हणजे काय, तर भांडवल, म्हणजे याच्यावरून भांडवलचं सूत्र आपल्याला निर्माण होते. भांडवल म्हणजे काय, तर असेट मायनस लायबिलिटी. कॅपिटल म्हणजे काय रे, तर असेट मायनस लायबिलिटी. भांडवल म्हणजे काय, तर संपत्ती वजा देयता. ओके, तुमच्याकडे आहे किती संपत्ती, त्यातून जी देयता आहे ते जर मायनस केली तर तुमचं काय दिसून येते तुम्हाला, वर्षाच्या शेवटी कॅपिटल म्हणजे भांडवल. ओके, लक्षात ठेवा. आता बघा ॲट द टाइम ऑफ बिझनेस क्लोजर सिन्स द ओनर इज एंटायटल्ड टू रिसीव्ह द कॅपिटल बॅक, कॅपिटल इज कन्सिडर्ड अ लायबिलिटी ऑफ द बिझनेस, म्हणजे बघा व्यवसाय बंद करताना व्यवसाय मालकाला भांडवलाची रक्कम व्यवसायाकडून घेणे असल्यामुळे भांडवल व्यवसायाची देयता ठरत असते, लक्षात ठेवा. ओके, कॅपिटल काय समजलं मग आता. तर बघा संपत्तीचं देयतेवर जे आधिक्य असते त्यालाच कॅपिटल म्हणतात. ओके, हे लक्षात ठेवा. डेफिनेशन कॅपिटलचं सूत्र लक्षात ठेवा, कॅपिटल इज इक्वल टू व्हॉट, तर कॅपिटल इज इक्वल टू असेट्स मायनस लायबिलिटीज. ओके, यावरती प्रश्न तुमची प्रॅक्टिस करून घेतोच मी. तर बघा आता तुम्हाला समजा मी जर असं म्हटलं, सर्वांनी बघा जेवढे विद्यार्थी वाच करतील ना, बघा 10 विद्यार्थ्यांनी सुद्धा हा व्हिडिओ बघितला तर 10च्या 10 विद्यार्थ्यांचं उत्तर आलं पाहिजे. ओके, जरी दुसऱ्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी कमेंट केलेली असेल तरी सुद्धा. आता तुम्हाला जर मी म्हटलं की कॅपिटल फाइंड करा, कॅपिटल फाइंड करा. ओके, आणि तुम्हाला मी असेटची व्हॅल्यू दिली, असेटची व्हॅल्यू दिली, असेट्स किती आहे आपल्याकडे व्यवसायामध्ये, तर ते आहे 2,80,000. किती आहे, 2,80,000. आणि तुम्हाला जर म्हटलं तर आपल्या व्यवसायाची जी लायबिलिटीज आहे, काय आहे, लायबिलिटीज आहे. ओके, ते किती आहे, तर ते आहे 1,00,000. तर तुम्हाला सांगा तुमच्या व्यवसायामध्ये वर्षा शेवटी किती कॅपिटल आहे, कॅपिटल फाइंड करायचं आहे, याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ओके, आता बघा ड्रॉविंग्स काय असते, उचल काय असते. ओके, समजून घ्या, उचल खूप इम्पॉर्टंट आहे, समजून घ्यायचं तुम्हाला. ड्रॉविंग्स काय असते, तर बघा इफ द बिझनेस ओनर withdraws assets, goods or cash from the business for personal use, it is called drawings. ड्रॉविंग काय असते, उचल काय असते, तर बघा जर व्यवसाय मालक आपल्या व्यक्तिगत उपयोगासाठी, याला अंडरलाईन करा, व्यक्तिगत उपयोगासाठी म्हणजे बघा फॉर अ पर्सनल यूज. ओके, फॉर अ पर्सनल यूज म्हणजे व्यक्तिगत उपयोगासाठी ज्या वेळेस व्यवसायातून संपत्ती, वस्तू किंवा रोख रक्कम घेत असतो त्याला काय म्हणतात, उचल म्हणतात. आता बघा काही गोष्टी उचल समजून घेणे तुम्हाला, काय उचल नाही आहे, काय उचल आहे, ह्या गोष्टी तुम्हाला कळणे फार गरजेचं आहे, कारण की यावरती पूर्ण अकाउंटिंग आपलं कसं आहे रिलेटेड आहे. ओके, बघा आता याचे उदाहरण घेऊ. पहिलं, द ओनर पेड ही चाइल्ड्स कॉलेज फीज. आता मला सांगा त्याच्या मुलाच्या महाविद्यालयाची जी काही फी आहे, शुल्क आहे, हे त्यानं बिझनेसच्या खर्चातून खर्च केलं. मग मला सांगा याच्या बिझनेसला त्याचा काय फायदा आहे का रे, काही नुकसान आहे का, काहीच नाही. मग तो जर स्वतः बघा व्यक्तिगत खर्च जर करत असेल तर त्याला ड्रॉइंग्स म्हणतात. ओके, आणि समजून घ्या एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, अकाउंटिंग शिकत असताना 2 गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. हा काय माहिती आहे का, हा एक बिझनेसमॅन आहे. ओके, हा कोण आहे, हा आहे बिझनेसमॅन. अकाउंटिंग शिकत असताना बघा बिझनेसमॅन, आणि हा काय आहे त्याचा व्यवसाय, काय बिझनेस आहे, व्यापार किंवा व्यवसाय आहे, बिझनेस आहे. तर ह्या 2 वेगवेगळ्या संकल्पना आहेत. अकाउंटिंग तुम्ही ज्यावेळेस शिकता त्यावेळेस हे काय वेगवेगळ्या संकल्पना आहे, हे एकच संकल्पना आहे का, नाही.
व्यवसायामध्ये तुम्ही अकाउंटंट म्हणून जर काम करत असाल, अकाउंटिंग ज्यावेळेस अभ्यासत असता त्यावेळेस तुमच्यासाठी बिझनेसमॅन हा वेगळा माणूस आहे आणि बिझनेस हा वेगळा माणूस आहे. ओके, याला सुद्धा तुम्हाला बिझनेसला व्यक्ती समजायचं आहे. ओके, आता मला सांगा, याचा पैसा हा यूज करू शकतो का? नाही करू शकत. आणि ज्यावेळेस हा यूज करतो, समजून घ्या, ज्यावेळेस हा यूज करतो त्यावेळेस काय होते, तर त्याला ड्रॉविंग्स म्हणतात. समजून घ्या, हे दोन वेगवेगळे, ए व्यक्ती समजा आणि याला बी व्यक्ती समजा. ओके, ए म्हणजे काय तर बिझनेसमॅन आणि बी म्हणजे काय तर बिझनेस. आणि बिझनेसचा पैसा हा स्वतःच्या वापरासाठी वापरू शकत नाही. जर तो वापरत असेल तर त्याला तो परत सुद्धा करावा लागेल. सपोज हा बिझनेस मधला पैसा आहे. ओके, याचा बिझनेस आहे 1 लाखाचा आणि याला काही कामानिमित्त हॉस्पिटल इमर्जन्सी आली आणि त्यांनी व्यवसायातून 5,000 काढले. मग तुम्हाला सांगतो, नेहमी याला, हा जो बिझनेसमॅन आहे जरी व्यवसायाचा असला तरी त्याला हे पैसे वापस करावे लागतात. कशासाठी? तर बिझनेससाठी. ओके, लक्षात ठेवा. म्हणून त्याला काय म्हणतात, तर ड्रॉविंग्स म्हणतात, उचल म्हणतात. आता यानंतर बघा, डेप्टर्स आणि क्रेडिटर्स यावरती, या संकल्पनेवरती सुद्धा प्रश्न बनत असतात. म्हणून ह्या संकल्पना तुमच्या क्लिअर असणे गरजेचे आहे. डेप्टर्स कोणाला म्हणतात रे? डेबिटर्स म्हणजे जो तुमचा कर्जदार आहे. ओके, कर्जदार म्हणजे ऋणको. समजून घ्या, ऋणको, कर्जदार नाही म्हणता येईल त्याला. ज्यांनी तुमच्याकडून कर्ज घेतलं, ओके, ज्यांनी तुमच्याकडून कर्ज घेतलं त्याला काय म्हणतात? ऋणको म्हणतात, डेप्टर्स म्हणतात. इंग्लिश मध्ये समजून घ्या, अ पर्सन हु हॅज टेकन गुड्स ऑर सर्व्हिस ऑन क्रेडिट अँड ओज मनी टू द बिझनेस इज कॉल्ड अ डेप्टर. म्हणजे समजून घ्या, व्यवसायाचे त्याला काय पैसे द्यावयाचे असतात. व्यवसायाला काय द्यावयाचे असतात. व्यवसायाला बघा, व्यवसायाला काय पाहिजे, त्याचे पैसे म्हणजे घेण्यात ना त्यांच्याकडून, त्या कंडिशन मध्ये त्याला काय म्हणतात? डेप्टर, ऋणको म्हणतात. आणि बघा, व्यवसायातील पैसा जर एखाद्या व्यक्तीला देणे असलं तर तो आपला धनको असतो. ओके, समजून घ्या, जी व्यक्ती वस्तू किंवा सेवांचा उधारीवर उपभोग घेतल्यामुळे व्यवसायात देणे लागत असेल, व्यवसायासाठी देणे लागत असेल, व्यवसायाला नाही, व्यवसायास आणि व्यवसायाला, या दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त एका स आणि लाचा फरक आहे. ओके, आता जर असं जर म्हटलं, जी व्यक्ती वस्तू किंवा सेवांच्या उधारीवर उपभोग घेतल्यामुळे व्यवसायात देणे लागत असेल तर त्या व्यक्तीला काय म्हणतात? ऋणको म्हणतात. परंतु जी व्यक्ती वस्तू किंवा सेवा उधारीवर उपभोग घेतल्यामुळे व्यवसायाला, बघा आता, व्यवसायाला देणं लागत असेल, नाही बरोबर आहे, स आणि लचा फरक नाही आहे. बघा, थोडीशी डिफरंट व्याख्या आहे त्याची. ओके, समजून घ्या. आता अ डेप्टर इज समवन हु इज लायबल टू पे मनी टू द बिझनेस. म्हणजे ऋणको ही अशी व्यक्ती आहे जी व्यवसायाला पैसे देणे लागते. थोडंसं लिटल बिट माझ्या मिस्टेक झाली, समजून घ्या फक्त. ओके, इथं बघा काय, व्यक्तीला पाहिजे. ओके, व्यक्तीला पाहिजे, व्यवसायाला नाही. बघा, ज्या व्यक्तीकडून वस्तू किंवा सेवा उधार विकत घेतल्यामुळे आपण त्या व्यक्तीला पैसे, बिझनेसला नाही, इथं काय पाहिजे, व्यक्तीला पैसे देणे लागतो, त्याला म्हणतात धनको. ओके, कोणत्या व्यक्तीकडून पैसे घ्यायचे आहेत आपल्याला ते आपले ऋणको, आणि कोणाला जर द्यायचे असेल व्यवसायातील पैसा तर ते आपले धनको. ओके, अ पर्सन फ्रॉम हुम गुड्स और सर्व्हिसेस हॅव बीन परचेस ऑन क्रेडिट अँड टू हुम द बिझनेस ओज मनी इज कॉल्ड अ क्रेडिटर. ओके, समजून घ्या. इन अदर वर्ड्स, शॉर्ट फॉर्म मध्ये समजून घ्यायचं आहे, अ क्रेडिटर इज अ पर्सन टू हुम द बिझनेस हॅज टू मेक अ पेमेंट. ओके, हॅज टू मेक पेमेंट, यावरती फोकस करा. हेच आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. कशासाठी? तर धनकोसाठी, क्रेडिटरसाठी. सावकार म्हणता येईल त्याला. बघा, दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास धनको सावकार म्हणजे काय, तर अशी व्यक्ती होय की ज्यांना व्यवसाय देणे लागतो. सिंपल गोष्टी आहेत ह्या. तर बघा आता, बघा काही काही अशा गोष्टी असतील. ओके, समजून घ्या, आपण बुडवतो ते वेगळी गोष्ट आहे. ओके, जर आपला जर पैसा कोणी बुडवत असेल तर त्याला काय म्हणतात? बॅड डेट्स म्हणतात, बुडीत कर्ज म्हणतात. आता तुम्ही एखाद्या व्यक्तीला दिलं पैसे वगैरे आणि तो जर तुम्हाला पैसे वापस करत नसेल, ओके, त्यांनी डायरेक्ट सांगितलं जा, हो जे करायचं ते करून घे, मी पैसा देत नाही, मग अशा कंडिशन मध्ये त्याला काय म्हणतात? तर बॅड डेट्स म्हणतात. काय म्हणतात? बुडीत कर्ज. द अमाऊंट दॅट कॅन नॉट बी, काय म्हणतात? द अमाऊंट कॅन नॉट बी रिकवर्ड फ्रॉम अ डेप्टर इज कॉल्ड अ बॅड डेप्ट. ऋणकोकडून वसूल न होणारी रक्कम म्हणजे बुडीत कर्ज होय. बॅड डेप्ट्स आर कन्सिडर्ड अ रिव्हेन्यू लॉस फॉर द बिझनेस. हे व्यवसायाचे महसुली नुकसान समजले जाते. लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट टॉपिक आपण कव्हर करत आहे. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. परीक्षेमध्ये यावरती प्रश्न येण्याचे फार चान्सेस असतात. डेप्टर काय असते, क्रेडिटर्स काय असते, ऋणको काय असते, धनको काय असते, बुडीत कर्ज काय असते, बॅड डेप्ट्स काय असतात, या सर्व गोष्टी ओके समजून घ्या. आता बघा,
एक्सपेंडिचर आणि टाइप्स ऑफ एक्सपेंडिचर, खर्च आणि खर्चाचे प्रकार, यावरती सुद्धा तुम्हाला ह्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, कारण की परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतात. एक्सपेंडिचर म्हणजे काय रे, व्हॉट इज एक्सपेंडिचर? तर बघा, एनी अमाऊंट दॅट बिझनेस हॅज टू पे. काय म्हणते? एनी अमाऊंट दॅट अ बिझनेस हॅज टू पे, याला अंडरलाईन करा. फॉर एनी रिझन इज कॉल्ड एक्सपेंडिचर. म्हणजे कोणत्याही कारणामुळे व्यवसायाला ज्या रकमेचे शोधन करावे लागते, व्यवसायाला ज्या रकमेचे शोधन करावे लागते त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात खर्च, एक्सपेन्सेस. आता याचे काही प्रकार पडतात ते समजून घ्या. पहिला प्रकार पडतो तो म्हणजे काय? तर कॅपिटल एक्सपेंडिचर, ज्यालाच म्हणतात भांडवली खर्च. हा एकदाच येतो. हा भांडवली खर्च कसा येतो? एकदाच येतो आणि याचं आपल्याला उपभोग हा लॉंग टाइम पर्यंत मिळतो. समजून घ्या आता. ओके, बघा कॅपिटल एक्सपेंडिचर व्हॉट? तर बघा, दिस इज द एक्सपेंडिचर इनकर्ड टू एक्वायर ऑर एनहान्स फिक्स असेट्स. इट प्रोव्हाइड्स लॉंग टर्म बेनिफिट्स अँड डज नॉट रेक्युअर फ्रिक्वेंटली. म्हणजेच हा खर्च स्थिर संपत्ती मिळवण्यासाठी किंवा स्थिर संपत्तीच्या मूल्यात वाढ करण्यासाठी केलेला खर्च आहे. आणि हा खर्च दीर्घकाळापर्यंत, याला अंडरलाईन करा, दीर्घकाळपर्यंत लाभ देणारा आणि पुन्हा पुन्हा न उद्भवणारा जो काही खर्च असतो त्याला काय म्हणतात? उत्तर द्यायचं आहे, भांडवली खर्च म्हणतात. समजून घ्या. असा खर्च जो दीर्घकाळपर्यंत आपल्याला लाभ मिळवून देतो आणि त्याच्यावरती पुन्हा पुन्हा खर्च करण्याची गरज नसते, त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात, बघा आता, त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात भांडवली खर्च, कॅपिटल एक्सपेंडिचर. ओके, याचे जर एक्झाम्पल्स पाहिले, उदाहरण पाहिलं, तर पहिलं एक्झाम्पल आहे परचेस ऑफ मशिनरी. ओके, यंत्राची खरेदी. काय म्हणतात? परचेस ऑफ मशिनरी, यंत्राची खरेदी. दुसरं एक्सपान्शन ऑफ अ बिल्डिंग, म्हणजे इमारतीचा विस्तार. तिसरं परचेस ऑफ कम्प्युटर्स, म्हणजे संगणकाची खरेदी. आता मला सांगा, तुम्ही व्यवसायामध्ये मशिनरी घेता, मग मशिनरी आज घेतली उद्या खराब होते का? नाही. ओके, खराब झाली तर रिपेअर पण होते. समजून घ्या. परंतु ते मशिनरी आहे तुम्ही आज जर परचेस केली तर त्याचा उपभोग तुम्ही किती घेऊ शकता? तर 1 वर्षापेक्षा जास्तच घेऊ शकता, म्हणजे दीर्घकाळपर्यंत घेऊ शकता. मग हे काय असते? तर हा तुमचा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. तुम्हाला विचारू शकता की खालीलपैकी कॅपिटल एक्सपेंडिचर ओळखा. खालीलपैकी तुम्हाला बघा रिव्हेन्यू वगैरे सुद्धा विचारतील, भरपूर गोष्टी विचारत राहतील तुम्हाला. ओके, आता बघा, तुम्हाला परचेस ऑफ मशिनरी, एक्सपान्शन ऑफ बिल्डिंग, परचेस ऑफ कम्प्युटर्स, हे काय आहे? कम्प्युटर्स, सीसीटीव्ही कॅमेरे, इमारत, फर्निचर, ह्या गोष्टी तुम्हाला व्यवसायामध्ये एकदाच घ्याव्या लागतात आणि त्याचा उपभोग तुम्ही लॉंग टर्म मध्ये घेत असता, तर त्या कंडिशनमध्ये त्याला काय म्हणतात? तर भांडवली खर्च, एक्सपेंडिचर कोणता म्हणतात? तर कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतात. लक्षात ठेवा. ओके, आता रिव्हेन्यू, महसुली खर्च कोणता आहे? रिव्हेन्यू एक्सपेंडिचर, हा खर्च खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, समजून घ्या. रिव्हेन्यू एक्सपेंडिचर व्हॉट? तर बघा, दिस इज द एक्सपेंडिचर फ्रॉम विच नो फ्युचर प्रॉफिट इज एक्सपेक्टेड. ज्याच्यापासून तुम्हाला भविष्यामध्ये कुठल्याच प्रकारे लाभ मिळत नाही. आता तुम्ही खर्च केला, आज खर्च केला, आजच त्याचा फायदा, भविष्यात त्याचा काहीच फायदा नाही. सपोज उदाहरणार्थ समजून घ्या, रेंट पेड. बघा, 1 महिन्याचं तुम्ही भाडं दिलं, ज्या महिन्यात राहिले त्याचं तुम्हाला भविष्यात त्याचा काही फायदा आहे का? बिलकुल नाही. म्हणून त्याला म्हणतात रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ओके, बट इट प्रोव्हाइड्स अन इमिडिएट ऑर शॉर्ट टर्म बेनिफिट. आता सांगितलं, तुम्ही जो काही वापर करताय, आता भाडे दिले, समजा तुम्ही प्रवास भाडे दिले, समजा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स आहे हा. ओके, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स. तुम्ही बघा, तुमचा व्यवसाय आहे, व्यवसायासाठी कच्च्या मालाची खरेदी करावी लागते. मग तुम्ही कच्चा माल खरेदी करता आणि तो माल आपल्या गोडाऊन पर्यंत किंवा आपल्या कंपनीपर्यंत ज्यावेळेस घेऊन येतात, त्यावेळेस जो काही तात्पुरता खर्च लागतो, रिव्हेन्यू लागतो, त्याला म्हणतात रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. काय म्हणतात त्याला? रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. म्हणजे तुम्हाला समजणे गरजेचे आहे, व्हॉट इज रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. उदाहरणं कोणते आहेत रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचं? उत्तर द्यायचं आहे रेंट पेड, सॅलरी पेड, वेजेस पेड. ओके, जो शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला बेनिफिट मिळते, अल्पावधीमध्ये त्याचा फायदा मिळतो किंवा ताबडतोब फायदा मिळतो, त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात महसुली खर्च. काय म्हणतात? महसुली खर्च किंवा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आय थिंक तुम्हाला या सर्व गोष्टी क्लिअर असतील. ओके, टिपिकली विदिन अ इयर. ओके, इट डज नॉट इन्क्रीज द अर्निंग कॅपॅसिटी ऑफ द बिझनेस बट इज नेसेसरी फॉर अ डेली ऑपरेशन्स. बघा, हे काय? तर हा खर्च व्यवसायाच्या नफा मिळवण्याच्या क्षमतेत वाढ करत नाही, पण नियमित चालण्यासाठी तो आवश्यक असतो. हा खर्च करावाच लागतो आपल्याला. ओके, समजून घ्या. आता तुम्हाला जर मी म्हटलं की सांगा बरं, तुम्ही इलेक्ट्रिसिटीचं जे बिल आहे ते पेड केलं. ओके, मी तुम्हाला म्हटलं तुम्ही इलेक्ट्रिसिटीचं बिल पेड केलं, मग हा काय रिव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे तुमचा, का कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, का अन्य प्रकारचं एक्सपेंडिचर आहे? सर्वांनी सांगा. आता बघा, तुम्हाला परीक्षेत आणखी विचारतात तिसऱ्या प्रकारचा एक्सपेंडिचर. तिसऱ्या प्रकारचा एक्सपेंडिचर कोणता आहे रे? तर बघा,
हा शेवटचा प्रकार आहे डिफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर, म्हणजे अस्थगित महसुली खर्च. इंग्लिशमध्ये डेफिनेशन लक्षात घ्या. दीज आर एक्सपेन्सेस दॅट आर प्रायमरीली फॉर रिव्हेन्यू नेचर बट हुज बेनिफिट्स एक्सटेंड बियॉन्ड 1 year. Such expenses are written off over a few years. The portion that is not yet written off is shown as an asset in the balance sheet. बघा आता डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर काय असते, अस्थगित महसुली खर्च काय असते, उदाहरणाने आपण समजून घेऊ. आता बघा तुमचा व्यवसाय, ओके, तुमचा व्यवसाय कशाचा आहे रे, तर सपोज आता बघा तुम्ही एक फॅक्टरी टाकली आणि त्या व्यवसाय आहे आलू चिप्सचा. ओके, सिंपल सांगतो, आपला ग्रामीण भागामध्ये चिप्स वगैरे फॅक्टरी तुम्हाला जागोजागी दिसून येतात. तर बघा तुमचा व्यवसाय कशाचा आहे, ओके, तर तुमचा बिझनेस आहे चिप्स पॅकेटचा. मग आता मला सांगा, तुम्ही जर याची जाहिरात केलीच नाही, ओके, जाहिरातीसाठी खर्च हा खूप जास्त असतो. आता तुम्ही समजा चिप्स खाण्यासाठी विराट कोहली, कोण म्हणत आहे मी, विराट कोहली, ओके, विराट कोहली आणि अनुष्का कोहली, ओके, अनुष्का शर्मा म्हणजेच कोहली, अनुष्का शर्मा कोहली, ओके, यांना काय केलं तर ऍडव्हर्टाइजमेंटसाठी हाय अमाऊंट पे केली. किती केली रे, तर सपोज यांना जाहिरातीसाठी आपण काय केलं तर 5 लाख रुपये दिले, ओके, आणि सांगितलं की तू 5 वर्ष काय कर, 5 वर्ष जाहिरात कर आणि आमची चिप्स खाण्याची तुमची जे ऍड आहे ते आम्ही प्रदर्शित करतो, होल्डिंग्स लावतो, बोर्ड लावतो, ओके, मोठमोठाले. तर या कंडिशनमध्ये ज्यावेळेस तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती खर्च करावा लागतो आणि याचा फायदा 1 वर्षापेक्षा जास्त द्यावा लागतो आणि परत त्यावरती खर्च करण्याची गरज पडत नाही, त्याला म्हणतात अस्थगित महसुली खर्च. जसे बघा असे खर्च की जे मुळात महसुली स्वरूपाचे असतात परंतु त्यांचा लाभ 1 वर्षाच्या आत पूर्णपणे उपयोगात आणता येत नाही. हे काही वर्षात हळूहळू अपलेखित म्हणजे रिटर्न ऑफ केले जातात. अपलेखित केलेला खर्च नफा तोटा खात्यात दाखवला जातो, तर अपलेखित न केलेला खर्च हा ताळेबंदाच्या संपत्तीच बाजूस दाखवतात. त्याला काय म्हणतात तर बघा ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स. हे एकच महत्वपूर्ण उदाहरण आहे याचं, डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचं, ओके, कारण की विराट कोहलीला आपल्याला 5 लाख रुपये द्यायचे असतात. आणि बघा आता बघा याचं वेटेज कसं कमी होते, याला डेफर्ड. आता तुम्ही म्हणाल सर मग याला कॅपिटलमध्ये काऊन नाही टाकत, कॅपिटलमध्ये कसं असते माहिती आहे का, तुम्ही संपत्ती खरेदी केली ना, बघा ते भंगार जरी झालं, आता मला सांगा इमारतीचं मूल्य घटेल का रे, याचं मूल्य घटते का, इमारत आज तुम्ही परचेस केली सपोज, ओके, तर याचं तुम्हाला सांगतो याचं व्हॅल्युएशन जरी कमी होत असलं तरी याची जिथं जमीन असते ना, इमारत कशावर बांधतात, जमिनीवर, तर याचं व्हॅल्युएशन वाढत चालतं. ओके, आता यंत्राची मशिनरी जर तुम्ही म्हटलं तर बघा शेवटपर्यंत भंगार जरी झाली तरी भंगारच्या भावामध्ये, लोखंडाच्या भावामध्ये तुम्ही ते मशिनरी विकू शकता, म्हणून तो तुमचं कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. परंतु इथं तुम्हाला नंतर भविष्यामध्ये काहीच फायदा होत नाही, याच्यात तुमचं कधीच नुकसान होत नाही कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये. यातून बघा शेवटी आता बघा कॉम्प्युटर आहे तुमचं, याचा 50 वर्ष तुम्ही फायदा घेतला, आता कॉम्प्युटरचं सीपीयू काम करत नाही, मॉनिटर काम करत नाही, माऊस काम करत नाही, काहीच काम करत नाही. मग ह्या कंडिशन मध्ये ते मॉनिटर तुम्ही विकू शकाल का नाही, बिलकुल विकू शकता भंगारच्या भावामध्ये. परंतु इथं बघा याचा तुम्हाला फायदा हा लॉंग टर्म साठी भेटत आहे डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचरच्या द्वारे. समजून घ्या हा डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर कसा आहे, याचा फायदा तुम्हाला 5 वर्षासाठी मिळत आहे, 1 वर्षापेक्षा जास्त मिळत आहे. ओके, विराट कोहलीला आपण एक खट्टेच किती पैसे दिले, 5 लाख रुपये. पण काय होत आहे आता बघा 5 लाख किती वर्षासाठी दिले, उदाहरणाद्वारे समजून घ्या. जरी बघा बेसिक गोष्टी असल्या तरी तुमच्या ह्या क्लिअर पाहिजे. ओके, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना बोरिंग वाटत असेल तर बघा त्यांनी नाही बघितलं तरी चालेल, परंतु ज्यांना सिलेक्शन हवं आहे, आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं, ज्यांचं वय 27-28च्या वर चाललं परंतु अजूनपर्यंत ड्युटी लागली नाही, त्यांच्यासाठीच आहे. समजून घ्या, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांना आपण काय केलं, विराट आणि अनुष्काला हायर केलं, कशासाठी तर ऍडव्हर्टाइजमेंटसाठी. ओके, किती वर्षासाठी रे, तर 5 वर्षासाठी. 5 वर्षासाठी पैसे किती दिले तर 5 लाख. मग बघा आता मग 1 वर्षासाठी किती रुपये दिले असतील तर 1 लाख रुपये. मग समजून घ्या, तर आपण हे एक खट्टे 5 लाख दिलेले आहे, ओके, जाहिरातीसाठी. मग आपण काय करतो तर प्रत्येक वर्षी 1 लाखाची एंट्री ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये करत असतो बॅलन्स शीट मध्ये. समजून घ्या, ओके, 1 2 3 इथे 1 0 खाल्ला. 5 वर्षामध्ये याचं मूल्य कसं होते, याचं मूल्य होते 0. ओके, 5 वर्षानंतर ज्यावेळेस तुम्ही होल्डिंग लावलं
किंवा जाहिरात दिली, मग विराट कोहली आणि अनुष्का शर्मा बघते तुमच्या व्यवसायाकडे, मग टाकते ते काय कोर्टामध्ये खटला आणि तुमच्याकडून आणखी पैसा घेते. म्हणजे बघा, ज्याचं मूल्य हे निश्चित टाइम पिरियड पर्यंत असते ठरलेलं आणि 1 वर्षापर्यंत ज्याचा लाभ आपण घेऊ शकतो त्याला काय म्हणतात, तर डेफर्ड, काय म्हणतात, डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ओके, आता आपण अभ्यासणार आहोत कॅश डिस्काउंट आणि ट्रेड डिस्काउंट काय असते. रोख कसर आणि व्यापारी कसर म्हणजे काय, तर बघा, अ डिस्काउंट इज अ रिडक्शन इन प्राइस गिवन बाय द सेलर टू द बायर. कसर ही विक्रेत्याने ग्राहकाला दिलेली सूट आणि सवलत आहे. बघा, आता याला एकदम आपण उत्तम अशा उदाहरणाने समजून घेणार आहोत. बघा, ट्रेड डिस्काउंट काय असते, व्यापारी कसर काय असते आणि कॅश डिस्काउंट काय असते. ओके, लक्षात ठेवा. बघा, आता एक एक गोष्ट तुम्हाला बारकाईने लक्षात ठेवायचं आहे. व्यापारी कसर ही अशी असते की जे व्यवसायामध्ये नोंदवित नाही. ओके, लक्षात ठेवा, कारण की MRP म्हणजे मॅक्झिमम रिटेल प्राइस वरती किंवा छापील किमतीवरती सूट देण्यात येते, म्हणून याची व्यवहारामध्ये कुठल्याच लेखा पुस्तकामध्ये नोंद करण्यात येत नाही आणि हा व्यवसायाचा लॉस सुद्धा नसतो. ओके, लक्षात ठेवा, कारण की छापील किंमत हे केव्हाही सेलिंग प्राइसच्या वरतीच ठेवलेली असते. ओके, आणि त्यावरती जो काही डिस्काउंट असते हा व्यवसायाला तोटा नसतो, लक्षात ठेवा, म्हणून त्याची लेखा पुस्तकामध्ये कुठल्याच प्रकारची नोंद केल्या जात नाही. व्याकरणाच्या भाषेत बघा, अकाउंटिंगच्या भाषेत लक्षात ठेवा, अ ट्रेड डिस्काउंट इज द अमाउंट डिडक्टेड फ्रॉम द प्राइस ऑफ गुड्स ॲट द टाइम ऑफ सेल. इट हेल्प्स सेलर्स अर्न प्रॉफिट व्हाईल सेलिंग गुड्स ॲट अ प्रिंटेड प्राइस. ट्रेड डिस्काउंट्स आर नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स अकाउंट्स. बघा, व्यापारी कसर ही वस्तूंच्या विक्रीच्या वेळी वस्तूंच्या किमतीमधून कमी केलेली रक्कम असते. ही कसर विक्रेत्यांना वस्तूंच्या छापील किमतीतून विक्री करताना नफा मिळवून देण्यास मदत करते, म्हणून व्यापारी कसरीची लेखा पुस्तकामध्ये नोंद घेतली जात नाही. याचं उदाहरण ज्यावेळेस देईल त्यावेळेस तुम्हाला एकदम परफेक्ट समजून जाईल. याच्या अगोदर आपण कॅश डिस्काउंट थोडक्यामध्ये समजून घेऊ. बघा, कॅश डिस्काउंट काय असते, व्हॉट इज कॅश डिस्काउंट, तर बघा, कॅश डिस्काउंट इज अ रिडक्शन गिवन ॲट द टाइम ऑफ पेमेंट टू एनकरेज प्रॉम्प्ट पेमेंट. This discount is given when cash is paid immediately or within a specified period. Unlike trade discounts, cash discounts are recorded in the books of accounts as an expense for the seller and a benefit for the buyer. म्हणजे बघा, रोख कसर ही अशी रक्कम आहे की जी रोख रक्कम देतेवेळी किंवा ठराविक कालावधीच्या आत शोधन केल्यास वजा केली जाते. शोधन करण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून ही सवलत दिली जाते. व्यापारी कसर दिल्यानंतर रोख कसरीचा हिशोब केला जात असल्यामुळे रोख कसर विक्रेत्याचे नुकसान आणि ग्राहकाचा फायदा असतो. या कसरीची लेखा पुस्तकात नोंद केली जाते. लक्षात ठेवा, आता यामध्ये काय असते रे, तर ग्राहकाचा फायदा असते, नुकसान कोणाचं असते, आपला व्यवसाय जर असेल तर आपलं नुकसान असते, व्यवसायिकाचं नुकसान असते. आता समजून घ्या, काहीच समजलं नाही, ओके, नो प्रॉब्लेम. आता उदाहरणाने समजून घ्यायचं आहे. आता सपोज तुम्ही आहे बिझनेसमॅन. तुम्ही कोण आहे रे, एक बिझनेसमॅन आहे, बिझनेसमॅन आहे. ओके, लक्षात ठेवा, तुम्ही कोण आहे, सध्या बिझनेसमॅन आहे. ओके, एक व्यक्ती येतो ज्याचं नाव काय आहे, ए फॉर अजय नाही बरं का, AK परफेक्शन अकॅडमीचा ए नाही आहे हा. ए येतो आणि काय करतो, तुमच्या व्यवसायामध्ये येतो आणि तो एक मालाची खरेदी करतो. सपोज तुमचं दुकान आहे कशाचं, तर कपड्याचं. तुमचं दुकान आहे कशाचं, तर क्लॉथचं दुकान आहे तुमचं. हा येतो, अजय नावाचा व्यक्ती येतो आणि तुमच्या दुकानामधून 5,000 रुपयाची काय करतो, खरेदी करतो. काय करतो, 5,000 रुपयाची खरेदी करतो. ओके, हे काय झाली, 5,000 MRP झाली. आता अजय काय म्हणतो, AK परफेक्शन अकॅडमीचे ओनर आहेत हे, तर हे काय म्हणतात की सर आम्ही तुमच्याकडून एवढे 5,000 रुपयाची खरेदी केली, आम्हाला काही सूट द्याल का नाही. तर मग त्यावेळेस बिझनेसमॅन काय करतो माहिती आहे का, तो ट्रेड डिस्काउंट म्हणजे TD देतो. काय करतो, ट्रेड डिस्काउंट देतो. व्यापारी सूट देतो, व्यापारी सवलत देण्याचं काम करतो. तो काय म्हणतो, ठीक आहे सर, तुमच्यासाठी आपण 10% स्पेशल डिस्काउंट ठेवतो. म्हणजे समजून घ्या, ह्या 5,000 वरती 10% म्हणजे 500 रुपयाची हा काय करतो, तर सूट देतो. ओके, मग 4,500 रुपयाला हे काय झाली, मग याची सेलिंग प्राइस झाली. काय झाली, सेलिंग प्राइस झाली. ओके, मग हे 500 रुपये काय आहेत, हे 500 रुपये आहेत ट्रेड डिस्काउंट. म्हणजे ज्या वेळेस माल खरेदी केला जातो आणि त्यावेळेस काय केला जाते, तर बघा डिस्काउंट. ज्या वेळेस MRP वरती म्हणजे छापील किमतीवरती डिस्काउंट देण्यात येते त्याला म्हणतात ट्रेड डिस्काउंट, व्यापारी सूट. लक्षात ठेवा, यामध्ये कुठल्याच प्रकारे पैशाचा लॉस वगैरे झाला का, व्यवहार झाला का, बिलकुल नाही. मग आता काय झालं, आता समजून घ्या.
आता काय झालं तर 4,500 रुपये कोणाला द्यायचे आहेत? आता एके परफेक्शन अकॅडमीच्या सरांना कोणाला द्यायचे? या क्लॉथच्या दुकानदाराला द्यायचे. किती रुपये? तर 4,500 रुपये. मग काय करतो एके सर? काय करतात? खिशात हात टाकता आणि त्यांच्या लक्षात येते पाकिट तर घरीच राहिलं. मग पाकिट घरी राहिले तर पैसे कसे द्यायचे? आणि हा जो क्लॉथवाला आहे ना, हा बघा, हा जो क्लॉथवाला आहे हा एके सरांच्या ओळखीचा असतो. ओके, यांना माहिती आहे यांचे पैसे कुठंच जाणार नाही. ओके, या क्लॉथवाल्याला माहिती आहे यांचे पैसे कुठंच जाणार नाही. मग त्या कंडिशन मध्ये हा काय करतो? ठीक आहे, ओके, तुम्ही नंतर सर घरी गेल्यानंतर मला फोन पे करा किंवा नंतर आणून द्या, 1 दिवसानंतर किंवा 2 दिवसानंतर आणून द्या. मग या कंडिशन मध्ये काय करतात? एके सर 4,500 रुपयाचा माल म्हणजे क्लॉथ घेऊन आपल्या घरी जातात. मग काय होते बघा, आता हा जो क्लॉथचा मालक आहे याचा एक मित्र येतो आणि मित्र काय सांगतो, बघा हे एके सर का बरं आलते रे? बी नावाचा व्यक्ती येतो, डायरेक्ट क्लॉथवाल्याला काय म्हणतो, दुकानदाराला, हे एके सर का बरं आलते रे? मग हा सांगतो की ते कपड्यासाठी आले होते. अच्छा ठीक आहे, घेतले का? मग कितीचे घेतले? 5,000 रुपयाचे घेतले. आपण त्यांना 500 डिस्काउंट दिलं, 4,500 रुपये त्याचे येणे बाकी आहेत. येणे बाकी आहे. बी काय म्हणतो? येणे बाकी आहे म्हणजे तू उधारीवर दिलं का त्याला? असं ज्यावेळेस बी म्हणतो क्लॉथवाल्याला, दुकानदाराला, का बरं? कारण की यांचा व्यवहार खराब आहे, असं जर त्यांनी सांगितलं. आता बघा लोक कसं करतात, कोणाची बदनामीच करण्यासाठी असतात. मग काय करतो हा बी, हा दुकानदाराला सांगतो यांचा व्यवहार खूप खराब आहे, माझा मुलगा होता त्यांना व्यवस्थित टीचच केलं नाही, फक्त फीजच घेतली. मग अशा कंडिशन मध्ये काय झालं, या दुकानदाराचं थोडंसं डोकं खराब झालं. मग दुकानदाराचं झालं डोकं खराब, तर त्याला 4,500 कसे तरी घ्यायचे आहेत. ओके, तर मग आता काय करतो हा क्लॉथवाला? काय करतो? एके सर बघतो आता 1-2 तासानंतर एके सर घरी पोहोचले असतील. ओके, त्यांच्याकडे त्यांचा मोबाईल असेल, वॉलेट असेल. ओके, हे पैसे आपले आजच्याच देऊ शकतात. मग हा दुकानदार काय करतो? एके सरांना लावतो कॉल. ओके, एके सरांना काय म्हणतो, सर तुम्ही जर मला आताच्या आता फोन पे जर केले तर मी तुम्हाला आणखी 500 रुपयाची सूट देतो. बघा घ्यायचे किती ऍक्च्युअल मध्ये क्लॉथ दुकानदाराला पैसे किती घ्यायचे? 4,500. ओके, परंतु दुकानदार काय म्हणतो या बीच्या शब्दामध्ये येऊन की एके सर तुम्ही जर मला आताच्या आता बघा आताच्या आता फोन पे जर केलं तर मी तुम्हाला 500 रुपये डिस्काउंट देतो, म्हणजे तुम्हाला फक्त द्यायचे किती? 4,000. एके सर सुद्धा खुश झाले. मग याने बदनामी केली ते वेगळी गोष्ट आहे. ओके, परंतु एके सरचा 500 रुपयाचा फायदा होत आहे. मग कुठंतरी बघा 500 रुपये हे जे सूट आहे, एके सरांना काय झाला रे? एके सर कोण होते? कस्टमर होते. ओके, कस्टमर एके सरांना झाला फायदा. ओके, परंतु या बीचं ऐकलं आणि लवकर पैसे काढून घेण्याच्या उद्देशाने याने काय केलं, तर हे जे 500 रुपये हे दिली कॅश डिस्काउंट म्हणजे सीडी. लक्षात ठेवा, काय दिलं? हे कॅश डिस्काउंट दिलं. मग याला काय झालं, या क्लॉथवाल्याला, तर 500 रुपयाचं नुकसान झालं. म्हणजे ग्राहकाचा फायदा असतो कॅश डिस्काउंट, आणि बघा विक्रेत्याचा म्हणजे बिझनेसमॅनचा तो असतो लॉस. ओके, आय थिंक ह्या गोष्टी तुमच्या एकदम क्लिअर झाल्या असतील. ओके, परीक्षेमध्ये यावरती जर प्रश्न आला म्हणजे तुमचं उत्तर हे परफेक्ट गेलंच पाहिजे. ओके, बेसिक टर्म्स वरती प्रश्न विचारते. आता बघा सॉल्व्हंट आणि इनसॉल्व्हंट काय असते, शोधनक्षम आणि अशोधनक्षम म्हणजे काय आता समजून घ्या. ज्याच्याकडे संपत्ती आणि देता समजायचं काय 2 गोष्टी लक्षात घ्यायचे, एक म्हणजे संपत्ती आणि दुसरं म्हणजे देता. ज्यालाच इंग्लिशमध्ये संपत्तीला म्हणतात असेट्स आणि देतेला काय म्हणतात? लायबिलिटीज. काय म्हणतात? लायबिलिटीज. ओके, असेट्स अँड लायबिलिटीज. आता सपोज तुमच्या एखादा व्यक्ती आहे, तुम्ही बिझनेसमॅन आहे सपोज. ओके, तुम्ही कोण आहे? बिझनेसमॅन आहे. तुमच्याकडे 10 लाखाची संपत्ती आहे आणि देता फक्त 5 लाखाची आहे, तर त्यावेळेस तुम्हाला काय म्हणतात? तर सॉल्व्हंट बिझनेस म्हणतात, सॉल्व्हंट पर्सन म्हणतात. ओके, इथं पर्सन नावाचा जो काही शब्द आहे हा जोडावा लागते. ओके, यांनी नाही दिलं ते वेगळी गोष्ट आहे. इनसॉल्व्हंटच्या समोर काय असते? पर्सन. समजून घ्या. आता बघा अशोधनक्षम म्हणजे काय, तर इनसॉल्व्हंट, इन्सॉल्व्हन्सी, पार्टनरशिप ऑफ इन्सॉल्व्हन्सी ज्यावेळेस आपण अभ्यास होऊ त्यावेळेस आपल्याला या सर्व गोष्टी समजून जातील. ओके, इन्सॉल्व्हन्सी काय असते? दिवाळखोरी काय असते? अशोधनक्षमता काय असते? ओके, अशोधनक्षमता म्हणजे कुठल्याच प्रकारे पैसे चुकवता येत नाही, ज्याच्याकडे पैसा कमी असतो देता जास्त असते त्या कंडिशनमध्ये. ओके, म्हणजे असेट कमी आणि देता जास्त, अशोधनक्षम. संपत्ती जास्त देता कमी, शोधनक्षम. ओके, आय थिंक क्लिअर असेल. आता याला थोडंसं अकाउंटिंगच्या भाषेमध्ये आपण समजून घेऊया. बघा आता सॉल्व्हंट म्हणजे काय रे, तर शोधनक्षम किंवा दिवाळखोर नसलेला. ओके, अ पर्सन इज कन्सिडर्ड सॉल्व्हंट इफ देअर असेट्स आर इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन देअर लायबिलिटीज.
सच इंडिव्हिज्युअल्स आर फायनान्शियली स्टेबल अँड कॅपेबल ऑफ रिपेइंग देअर डेट्स. म्हणजे बघा, जर एखाद्या व्यक्तीची संपत्ती त्याच्या देतेपेक्षा जास्त असेल आणि देतेच्या बरोबर, म्हणजे असेट इज इक्वल टू लायबिलिटीज. ओके, म्हणजे बघा त्याच्यावर कोणाचं ऋण राहील का नाही, मग त्या कंडिशनमध्ये तो कोण आहे, दिवाळखोर नसलेला व्यक्ती आहे, म्हणजे सॉल्व्हंट व्यक्ती आहे, लक्षात ठेवा. ओके, त्या व्यक्तीला काय म्हणतात तर शोधनक्षम किंवा दिवाळखोर नसलेली व्यक्ती म्हणतात. अशा व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असतात आणि आपली देणी फेडण्यास सक्षम असतात. ओके, लक्षात ठेवा. उदाहरण जर घेतलं तर बघा, इफ अ पर्सन हॅज असेट्स वर्थ इज बघा 50 लाख अँड टोटल लायबिलिटीज इज 30 लाख. म्हणजे बघा संपत्ती किती आहे 50 लाख आणि देता किती आहे 30 लाख. देता कशी आहे कमी आहे, मग तो झाला सॉल्व्हेंट. ओके, सॉल्व्हेंट पर्सन झाला, सॉल्व्हेंट बिझनेसमॅन झाला. ओके, दिवाळखोर नसलेला व्यक्ती झाला, शोधनक्षम व्यक्ती झाला. ओके, लक्षात ठेवा. आता यानंतर जो दुसरा टॉपिक आहे त्याला म्हणतात इनसॉल्व्हंट, म्हणजे अशोधनक्षम दिवाळखोर व्यक्ती. ओके, अशोधनक्षम किंवा दिवाळखोर व्यक्ती. आता बघा याचा विषय कसा असते तर बघा, अकाउंटिंगच्या भाषेत अ पर्सन इज कन्सिडर्ड इनसॉल्व्हेंट इफ देअर लायबिलिटीज एक्सीड देअर टोटल असेट्स मेकिंग देम अनेबल टू रिपे देअर डेब्ट्स. म्हणजेच अशा व्यक्तीला दिवाळखोर म्हणतात जी आपल्या संपत्तीतून संपूर्ण देणी फेडू शकत नाही. याचा अर्थ असा की त्या व्यक्तीची एकूण देता त्याच्या संपत्तीपेक्षा हे जास्त असते, त्याला काय म्हणतात मग इनसॉल्व्हंट, दिवाळखोर व्यक्ती. सपोज त्याने बघा त्याच्यावर कर्ज किती आहे 50 लाख रुपये आणि त्याच्याजवळ संपत्ती किती आहे 20 लाख आहे, म्हणजे सर्व विकटिक केलं तरी सुद्धा तो पैसा फेडू शकते का नाही, मग अशा व्यक्तीला म्हणतात दिवाळखोर, इनसॉल्व्हंट, अशोधनक्षम. ओके, आय थिंक सर्व गोष्टी क्लिअर झालेल्या असतील. बघा परीक्षेच्या दृष्टिकोनातून ह्या ज्या बेसिक कन्सेप्ट घेता येत ना यावरती तुम्हाला प्रश्न येतील. ओके, याला इग्नोर करून चालणार नाही. जरी सेशन थोडंसं लांब होत आहे तरी सुद्धा बघा. ओके, तुम्हाला कुठंतरी आलं पाहिजे, पैकीच्या पैकी स्कोर मिळाला पाहिजे, यासाठीच माझा हा प्रामाणिकपणे प्रयत्न आहे, लक्षात ठेवा. आता बघा अकाउंटिंग इयर. अकाउंटिंग इयर म्हणजे काय रे तर लेखांकन वर्ष, म्हणजेच आर्थिक वर्ष. ओके, हे समजून घ्या. बघा फायनान्शियल इयर आणि अकाउंटिंग इयर सेमच असते. 1 एप्रिल पासून सुरुवात होते आणि 31 मार्चला त्याचा एंड होत असते. ओके, बघा आता द अकाउंटिंग इयर रेफर्स टू अ 12 month पिरियड फॉर मेंटेनिंग फायनान्शियल रेकॉर्ड्स अँड प्रिपेरिंग financial statements. The selection of this period depends on the business owner. However, for taxation purposes, the financial year usually starts on April 1st and ends on March 31st of the following year. समजून घ्या, लेखांकन वर्ष म्हणजे काय तर 12 महिन्याचा कालावधी ज्यामध्ये व्यापारी आपल्या लेखा पुस्तकांची नोंद ठेवतो, आर्थिक अहवाल तयार करतो. हे वर्ष व्यापाऱ्याच्या सोयीवरती अवलंबून असते, परंतु सध्या आयकराच्या दृष्टिकोनातून आर्थिक वर्ष 1 एप्रिल पासून सुरू होते आणि 31 मार्चला संपते. याचा अर्थ काय रे समजून घ्या. आता अकाउंटिंग इयर म्हणजे 12 महिन्याचा काळ. आता तुमच्या मनात जर आलं तर मी 1 जून पासून सुरुवात करतो आणि 30 मे पर्यंत म्हणजे 31 मे पर्यंत समजा 1 जून ते 31 मे पर्यंत माझ्या बिझनेसचं आर्थिक वर्ष असेल, तर मला सांगा गव्हर्नमेंट एवढं तुमच्यासाठी रिकाम आहे का रे की प्रत्येक व्यापाऱ्याच्या सोयीनुसार तो त्याचं टॅक्सेशन करेल? नाही. मग त्यांनी काय केलं तर एक अकाउंटिंग पिरियड त्यांनी डिनोट केला. डायरेक्ट 1 एप्रिल ते 31 मार्च हे तुमचं फायनान्शियल इयर असेल, अकाउंटिंग इयर असेल. याच काळामध्ये तुम्हाला पूर्ण व्यवहार आणि नोंदी करायचे आहेत आणि आम्हाला तुमचा प्रॉफिट किती झाला, तुमचं इन्कम किती झालं ते सांगायचं, आम्ही त्यावरती टॅक्स आकारतो. ओके, डन. आय थिंक तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असतील. हे अकाउंटिंग इयर काय असते, लेखांकन वर्ष काय असते, फायनान्शियल इयर काय असते. तर ओके, आता आपण अभ्यासूया ट्रेडिंग कन्सर्न अँड नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, म्हणजे व्यापारी संस्था आणि नफ्याचा उद्देश नसलेल्या संस्था. सध्या आता नफ्याचा उद्देश नसलेल्या संख्या कमी राहिलेल्या आहेत, संस्था हे कशा राहिलेल्या आहेत कमी राहिलेल्या आहेत. ओके, आता बघा पहिला आहे ट्रेडिंग कन्सर्न, म्हणजे व्यापारी संस्था ज्यांचा उद्देश काय असतो फक्त आणि फक्त नफा कमवणे, त्याला काय म्हणतात व्यापारी संस्था. ज्यांचा उद्देश असतो समाजसेवा करणे त्याला म्हणतात नफ्याचा उद्देश नसलेल्या संस्था. ओके, समजून घ्या. व्हॉट इज ट्रेडिंग कन्सर्न तर बघा अ ट्रेडिंग कन्सर्न इज अन ऑर्गनायझेशन एस्टॅब्लिश्ड विथ द पर्पज ऑफ फॉर अर्निंग प्रॉफिट बाय सेलिंग गुड्स अँड सर्व्हिस. समजून घ्या, ज्यांचा फायदा कसा बघा, ज्यांचा उद्देश काय असतो फक्त आणि फक्त प्रॉफिट असतो, नफा असतो, अशा संस्थेला काय म्हणतात तर नफा मिळवण्याच्या संघटना. ओके, समजून घ्या. आणि नफ्याचा उद्देश नसलेल्या संस्था कोणत्या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न कोणकोणत्या असतात तर समजून घ्या. जशी की आपली अकॅडमी सध्या नॉन प्रॉफिटेबल बिझनेस आहे आपला सध्या तरी. ओके, तर बघा ऑर्गनायझेशन दॅट आर इस्टॅब्लिश्ड नॉट फॉर प्रॉफिट बट टू सर्व सोसायटी और प्रोवाइड सर्व्हिसेस आर कॉल्ड not for profit concern. These institutions may be set up to promote arts, science, sports, cultural activities, charitable work and बघा livelihood enterprises. हे सर्वचे सर्व कशामध्ये जातात तर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये जातात.
उदाहरणार्थ कला क्षेत्र, विज्ञान क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, सांस्कृतिक कार्य, धर्मदाय कार्य आणि उपजीविकेच्या उद्योगांना प्रोत्साहन देणे. आता एक उदाहरण देतो तुम्हाला. बघा आता जे सुनीता विल्यम्स आहेत हे अवकाशात गेल्या होत्या. ओके, हे किती दिवसासाठी गेल्या आणि किती महिने राहून आल्या. ओके, समजून घ्या. आता विज्ञान हे का बरं आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये डिनोट करतो, तर याचं कारण एकच आहे की सुनीता विल्यम जे एक्स्ट्राचे दिवस राहिले त्याचा त्यांना ओव्हर टाइम मिळाला का रे. ओव्हर टाइम जर मिळाला असता, फक्त आणि फक्त प्रॉफिटेबल जर काम असतं ते, तर त्यांना ओव्हर टाइम सुद्धा मिळाला असता. ओके, म्हणून विज्ञान हे जे काही असते हे कशामध्ये असते, प्रॉफिटेबल नसते, लक्षात ठेवा. आता बघा कोरोनाचा काळ होता, वॅक्सिन जशी जनरेट केली भारतामध्ये, जे वॅक्सिनेशन आहे ते फ्री ऑफ कॉस्ट झालं. ओके, फ्री ऑफ कॉस्ट झालं म्हणजे त्याला निर्माण करण्यासाठी पैसा नाही लागला का, लागला. ओके, पैसा लागला, ते परचेस सुद्धा झालं, परंतु सरकारी तिजोरीतून. ओके, म्हणून जे विज्ञानाचं क्षेत्र आहे, कलेचं क्षेत्र आहे, क्रीडेचं क्षेत्र आहे. आता क्रिकेट इंटरनॅशनल बघा जे IPL असतात, IPL मध्ये थोडक्यामध्ये प्रॉफिटेबल असते, परंतु बघा जे वन डे क्रिकेट्स असतात, त्यानंतर बघा वर्ल्ड कप असतो, इथं कुठल्याही प्रकार जास्त प्रॉफिट असतो का, नाही. ओके, हे कुठंतरी आपली जे काही बघा भारताचं जे काही उंची आहे ते दर्शवण्यासाठी हे जे काही खेळ खेळले जात असतात. म्हणून ह्या ज्या ऑर्गनायझेशन तयार होत असतात, ह्या ज्या संस्था असतात, हे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये मोडल्या जात असतात, लक्षात ठेवा. ओके, यानंतर बघा आता गुडविल काय असते, ख्याती काय असते, लौकिक काय असते. आता बघा ख्याती म्हणजे काय रे, तर अजय खंडारे म्हणजेच AK परफेक्शन अकॅडमीची ख्याती काय, खूप पैसा खातो, काय झाली, कुख्याती झाली. खूप जबरदस्त आहे, एक नंबर. एका वर्षामध्ये त्यांनी जवळपास 150च्या वरती विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवलं, त्यांना नोकरीवरती लावलं. हे काय झाले, विख्यात झाले ते. बघा कुख्यात किंवा विख्यात म्हणजे चांगली ख्याती असू शकते किंवा वाईट ख्याती असू शकतात, त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये गुडविल आणि मराठीमध्ये म्हणतात ख्याती किंवा लौकिक मूल्य. ओके, हे मूल्य मेजर करता येते. आता सपोज बघा, आता पार्लेजीची कंपनी आहे, तुमच्या मनात विचाराला आज जातो पार्लेजीची कंपनी विकतच घेतो. ओके, बघा तुमच्या मनात काय विचार आला, आज मला जायचं आहे. ओके, आणि पार्लेजीची जी काही कंपनी आहे, ओके, हे मला विकत घ्यायची आहे. आता बघा पार्लेजीचं जे व्हॅल्युएशन आहे, त्यांच्या संपत्तीचं, त्यांच्याकडे जे काही रॉ मटेरियल आहे, जे काही कर्मचारी आहे, त्यांचं सर्वांची जी काही किंमत आहे ते फक्त आणि फक्त किती आहे, तर 200 कोटी आहे. किती आहे, 200 कोटी. किती आहे, 200 कोटी आहे. समजून घ्या किती कोटी आहे, तर 200 कोटी. पार्लेजी कंपनीचं जे काही लँड आहे, जमीन आहे, पूर्ण व्यवसायाचं बघा आता नावलौकिक आहे का, नाही सध्या त्याच्यामध्ये. हे फक्त काय झालं, त्यांचं इमारत वगैरे जे फर्निचर आहे, त्यानंतर मशिनरी आहे, त्याची व्हॅल्यू. ओके, परंतु पार्लेजी काय म्हणते, बघा जवळपास 100 ते 200 वर्ष झालं आम्ही एकल मक्तेदारी टाईप आमचे जे काही पार्लेजीचं आहे ब्रँडिंग, ते आम्ही कॉन्स्टंटरित्या लोकांना थोडीशी सुद्धा कमतरता भासू दिली नाही. आणि लोकांचा विश्वास आमच्यावरती खूप जास्त आहे की इथं गव्हाच्या पिठापासून काय तयार होते, तर बिस्किट तयार होते, लक्षात ठेवा. असं ज्यावेळेस काय करते पार्लेजी, तुम्हाला सांगते, तुम्ही कंपनी विकत गेले, ओके, तुमच्याकडे 200 कोटी आलते, तुम्ही गेले लगेच विकत घ्यायला, मग पार्लेजी काय करते, एवढ्यातच 200 कोटीत फक्त आमची संपत्ती आहे, परंतु आम्ही जे काही आमची ख्याती, आमचे जे लौकिक निर्माण केलं या 100 ते 150 वर्षामध्ये, त्याचं व्हॅल्युएशन किती आहे, तर 100 कोटी आहे. किती आहे, 100 कोटी त्याचं व्हॅल्युएशन आहे. ओके, मग टोटल तुम्हाला ते किती रुपयामध्ये परचेस करावं लागेल रे, तर बघा गुडविल काय असते, तर बघा जे नावलौकिक निर्माण होत असते, जे प्रतिष्ठा निर्माण होत असते, जे काही कीर्ती असते, त्याला आपण म्हणतो गुडविल, ख्याती, लौकिक मूल्य. ओके, आय थिंक सर्वांना क्लिअर झालं असेल आता गुडविल काय असते. तर गुडविल रेफर्स टू द रेप्युटेशन, क्रेडिट वर्थीनेस, प्रेस्टीज ऑर रिकॉग्नायझेशन ऑफ अ बिझनेस दॅट कॅन बी मेजर्ड इन मॉनिटरी टर्म्स. इट इज अन इंटेंजिबल असेट ऑफ द बिझनेस. बघा आता तुम्हाला परीक्षेत विचारतात टँजिबल असेट काय, इनटँजिबल असेट काय. समजून घ्या, टँजिबल म्हणजे काय रे, तर बघा ज्याचं काहीतरी कालानंतर ते नष्ट होत असते. ओके, डिप्रिशिएशन आकारून 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 जे संपत्तीचं मूल्य हे 0 होते, त्याला म्हणतात टँजिबल असेट. आता मला सांगा, मी तुम्हाला अगोदर सांगलं ख्याती हे कशी असते, तर चांगली असते, एक तर वाईट असते. बघा आता ख्याती हे बघा, आता एक सिंपल उदाहरण घेतलं, आपल्या गावातील एखादा व्यक्ती असतो जो खडूस असतो. ओके, तो मेल्यानंतर सुद्धा त्याची ख्याती कायम राहते का नाही, ते कधी ख्याती मोडते का, बिलकुल नाही. ओके, त्याचे उदाहरण आपण वेळोवेळी देत असतो.
म्हणून बघा ते ख्याती कशी असते तर अमूर्त स्वरूपाची असते, इनटेंजिबल स्वरूपाची असतो, इनटेंजिबल असेट असते, लक्षात ठेवा. ख्याती इज कॉल्ड इनटेंजिबल असेट. परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे हा IBPSनेच की गुडविल इज व्हॉट, तर उत्तर यायचं आहे गुडविल इज अ इनटेंजिबल असेट. ओके, रिकामी जागा सुद्धा विचारू शकता. आता यानंतर बघा नफा किंवा तोटा, प्रॉफिट और लॉस लक्षात घ्यायचंय तुम्हाला. नफा कशाला म्हणतात, तोटा कशाला म्हणतात, रेव्हेन्यू कशाला म्हणतात, इन्कम कशाला म्हणतात, या सर्व गोष्टी परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहेत. तर बघा आता आपण अभ्यासणार आहोत लाभ किंवा नफा, ज्याला इंग्लिशमध्ये एकच शब्द आहे तो म्हणजे प्रॉफिट. ओके, तर बघा व्हेन द सेलिंग प्राइस ऑफ गुड्स इज हायर दॅन देअर कॉस्ट प्राइस इज रिझल्ट इन प्रॉफिट. प्रॉफिट इन्क्रीजेस द बिझनेस कॅपिटल. बघा आता जेव्हा मालाची विक्री किंमत त्यांच्या परिव्यय मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा नफा होतो. नफ्यामुळे व्यवसायाच्या भांडवलात काय होते तर वाढ होते. समजून घ्या, याला उदाहरणाने समजून सांगतो सरळ सरळ. बघा वस्तू कितीची खरेदी केली, 5 रुपयाची वस्तू खरेदी केली आणि 6 रुपयाला विकली. दिस इज कॉल्ड रुपया काय तुमचा लाभ किंवा प्रॉफिट किंवा नफा. ओके, लक्षात ठेवा. बघा इथं उदाहरण दिलेले, जर एखाद्या आर्थिक वर्षात 50,000 रुपयाच्या वस्तू विकल्या आणि त्या वर्षाचा संपूर्ण खर्च फक्त 30,000 असेल आणि त्याला काय म्हणता मग 20,000 रुपये नफा. 50 मधून 30 गेले, राहिले किती 20, हा तुमचा नफा आहे. तोटा कशाला म्हणतात तर याच्या उलट, जर तुमचा खर्च जास्त असेल आणि उत्पन्न कमी असेल तर त्याला म्हणतात तोटा. बघा व्हेन द सेलिंग प्राइस ऑफ गुड्स इज लोअर दॅन देअर कॉस्ट प्राइस. बघा 50 रुपयाची वस्तू खरेदी केली आणि 30 रुपयाला विकली, 20 रुपये काय झाला तोटा झाला. ओके, हे लहान लेकराला सुद्धा समजते. यानंतरचा प्रश्न, उत्पन्न कशाला म्हणतात, व्हॉट इज इन्कम. इन्कम काय तर बघा रिव्हेन्यू अर्न थ्रू बिझनेस. समजून घ्या, रिव्हेन्यू अर्न थ्रू बिझनेस ट्रान्झॅक्शन इन्क्लुडिंग सेल्स ऑफ गुड्स ऑर सर्व्हिस अँड अदर सोर्सेस ऑफ इन्कम. म्हणजेच काय तर व्यवसायातील व्यवहारांमधून मिळणारी महसुली प्राप्ती म्हणजे उत्पन्न. यात वस्तूची विक्री सामील आहे, ग्राहकांना दिलेल्या सेवा सामील आहे आणि उत्पन्न, या सर्वांचा समावेश ज्यावेळेस असते त्याला म्हणतात इन्कम. रिव्हेन्यू काय म्हणतात तर रिव्हेन्यू रेफर्स, बघा इन्कम आणि रिव्हेन्यू मध्ये फरक आहे बरं का. रिव्हेन्यू रेफर्स टू द इन्कम जनरेटेड फ्रॉम द सेल ऑफ गुड्स सर्व्हिसेस. फक्त आणि फक्त तुम्ही काय केलं, तुमच्या मालाची विक्री केली त्यापासून जे उत्पन्न तयार होते त्याला म्हणतात रिव्हेन्यू, महसुली उत्पन्न. ओके, परंतु बघा तुमचं महसुली उत्पन्न आलं, तुम्ही सर्व्हिस दिली त्याचे पैसे मिळाले, त्यानंतर बघा तुम्ही जर ॲडव्हर्टाइजमेंट केली आणि त्याच्यापासून आणखी काही तुमचा फायदा झाला असेल दुसऱ्या गोष्टीच्या मार्फत, तर त्या सर्व गोष्टी ज्यावेळेस इन्क्लूड केल्या जातात ओके त्याला म्हणतात इन्कम टोटल. यानंतर जर पाहिलं तर संपत्ती देता आणि निव्वळ किंमत यावरती सुद्धा परीक्षेमध्ये विचारतात. असेट्स काय असते, लायबिलिटीज काय असते आणि नेटवर्थ काय असते. बघा यावरती प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे नेटवर्थ वरती. ओके, म्हणून समजून घ्या एक एक गोष्ट. बघा आता ज्यावेळेस PYQ घेऊन ना त्यावेळेस तुम्हाला समजेल. आता काही विद्यार्थ्यांना बोर वाटत असेल, परंतु ज्या वेळेस परीक्षेमध्ये, मी काय म्हणत आहे, ज्या वेळेस परीक्षेमध्ये तुम्हाला हे प्रश्न दिसून येतील त्यावेळेस तुम्ही रडसाल. ज्यांनी व्हिडिओ बघितले नाही, ज्यांनी ह्या गोष्टी इग्नोर केल्या त्या विद्यार्थ्यांसाठी. ओके, आणि ज्यांनी बघितलं ते एकदम हसतील. ओके, मनापासून हसतील, ते स्मित हास्य दिसून येईल त्यांच्या चेहऱ्यावरती. आणि परीक्षक सुद्धा बघतील की हे का बरं हसत आहे, त्यांना समजेल तुमच्या चेहऱ्याकडे पाहून. नेक्स्ट जो असणार आहे कोण, LDC लोअर डिव्हिजन क्लर्क, हाच विद्यार्थी आहे तुमच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य बघून. म्हणून तुम्हाला एक एक गोष्ट, एक एक पॉईंट हा बारकाईने समजून घ्यायचा आहे. नोट्स काळजीपूर्वक वाचायची आहे. कोर्स अजूनपर्यंत परचेस केला नाही, नक्की परचेस करा, फायदाच होणार आहे, नुकसान काहीच नाही. 300 रुपये जास्त गोष्ट नाही आहे, 299 रुपये. बघा आता साधा पिझ्झा बर्गर घ्यायला गेला तर 299 रुपये मोजून आपण येतो 5 मिनिटाच्या आनंदासाठी. आणि जिथं आयुष्य घडणार आहे 50,000च्या वरती पॅकेज उचलणार आहे, म्हणजे पगार उचलणार आहे. पॅकेज म्हणजे वर्षाचं असते, परंतु 50,000 रुपये मंथली उचलणार आहे, तर तुम्हाला 300 रुपये काही मोठी गोष्ट नाही. नक्की परचेस करा. आणि या व्हिडिओला बघा परचेस नाही केलं तरी चालेल, परंतु या व्हिडिओला तुम्हाला कुठल्याही प्रकारे स्किप न करता बघायचं आहे, रेग्युलर बेसिसवरती बघायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तरी चालेल. ओके, अपेक्षा आहे मला तुम्ही सबस्क्राईबच कराल. लाईक जरी नाही केलं तरी चालेल, पण व्हिडिओ बघा तुमच्या स्वतःसाठी, तुमच्या आई वडिलांच्या भविष्यासाठी, तुमच्या भविष्यासाठी. ओके, तर बघा आता संपत्ती काय असते, असेट काय असते, तर बघा एनी मॉनिटरी ऑर फिजिकल रिसोर्सेस ओन बाय द बिझनेस, दिस इज कॉल्ड संपत्ती. बघा आता व्यवसायाच्या मालकीची कोणतीही मौद्रिक किंमत असलेली भौतिक वस्तू म्हणजे काय तर संपत्ती. आता बघा पेन, आता व्यवसायासाठी तुम्ही पेन खरेदी केला, हे तुमची संपत्ती आहे का, बिलकुल आहे. भूमी खरेदी केली, संपत्ती आहे का, तर बिलकुल संपत्ती आहे. त्यानंतर बघा इमारत खरेदी केली, संपत्ती का, बिलकुल आहे. संयंत्र खरेदी केलं, संपत्ती आहे का, तर आहे. ख्याती हे तुमची संपत्ती आहे का, तर आहे. दिस इज कॉल्ड इनटेंजिबल असेट, अमूर्त ख्याती आहे ते. ओके, समजून घ्या. यानंतर तुमची देता लायबिलिटीज काय असते, संपत्तीचे प्रकार समजून घेऊ अगोदर. तर बघा संपत्ती किती प्रकारची असते रे, तर 3 प्रकारची असते. ओके, 3च प्रकार असतात, जास्त नसतात.
बघा आता स्थिर संपत्ती म्हणजे काय रे, फिक्स असेट. काय असते, फिक्स असेट. फिक्स असेट काय तर असेट दॅट प्रोव्हाइड लॉंग टर्म बेनिफिट्स. बघा जे तुम्हाला लॉंग टर्म पर्यंत ज्याचा फायदा मिळते त्याला म्हणतात स्थिर संपत्ती. जसे इमारत, यंत्रसामग्री, ख्याती. ओके, हे चल संपत्ती म्हणजे काय रे, तर करंट असेट. ओके, जसे असेट दॅट कॅन बी इझिली कन्व्हर्टेड इनटू कॅश. बघा जी असेट इझिली कन्व्हर्टेड होते कॅशमध्ये त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात चल संपत्ती, करंट असेट. बघा आता करंट असेट कशी, आता तुम्ही म्हणाल सर कशी काय कन्व्हर्टेड होते, आता तुमची ऋणको आहेत हे बघा कोणीही माणूस तुम्हाला जर कर्ज देत असेल तर तो ठराविक पिरियडसाठी देतो. 1 वर्ष, हार्डली 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 1 वर्षासाठीच कर्ज देतात, त्याच्यावरती देतात का नाही, म्हणून ते काय तुमची करंट असेट आहे. प्राप्त विपत्र बघा बिल्स पेबल जे असतात ते सुद्धा करंट असेट मध्ये मोडतात. रोख रक्कम सुद्धा करंट असेट आहे तुमची. ओके, रोख आज बघा 100 आहे, उद्या 50 राहतात, परवा 200 होतात, अशा प्रकारे जे असते ते करंट असेट असते, लक्षात ठेवा. जो तुमचा ओपनिंग स्टॉक आहे, क्लोजिंग स्टॉक आहे, शिल्लक माल आहे, हा कसा असतो, कमी जास्त असतो. वर्षात बघा वर्ष गेल्यानंतर जो चेंज होत राहतो, म्हणून तो आहे करंट असेट. यानंतर बघा आता काल्पनिक संपत्ती, फिक्शियस असेट. आता तुम्हाला असं वाटेल की बा ख्याती हे फिक्शियस असेट आहे, काल्पनिक संपत्ती आहे तर चुकीचे आहे, ते स्थिर संपत्ती आहे, ते कायमस्वरूपी फिक्स असेल. ओके, काल्पनिक संपत्ती कशी असते तर त्याला म्हणतात फिक्शियस असेट्स. बघा असेट दॅट डू नॉट हॅव अ फिजिकल एक्झिस्टन्स बट आर रेकॉर्डेड इन अ फायनान्शियल स्टेटमेंट. बघा आता जे तुमची सध्या नाही आहे परंतु तुमची ते संपत्तीच आहे, ऑलरेडी खर्च झालेला आहे. ओके, परंतु ते तुमची संपत्तीच आहे, त्याला काय म्हणतात मग, काल्पनिक संपत्ती, फिक्शियस असेट. आता जसं की मला एक सांगा, तुम्ही जाहिरातीचा खर्च केला, किती रुपये केलता विराट कोहली आणि अनुष्का शर्माला, तर 5 लाख रुपये. किती रुपये दिलते त्याले, 5 लाख रुपये दिलते. किती वर्षासाठी दिलते रे, तर 5 वर्षासाठी. मग मला सांगा फक्त आज 1 वर्ष कंप्लीट झालं, आज जर त्या जाहिरातीसाठी 1 वर्ष काय झालं, 1 वर्ष काय झालं, समाप्त झालं, तरी सुद्धा मला आणखी 4 वर्षासाठी जाहिरातीसाठी मी जाहिरात देऊ शकतो ना, 4 वर्ष. म्हणजेच आणखी माझी संपत्ती किती आहे, 4 लाख आहे ना. जरी मी फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये दाखवत नाही यांना मी 5 लाख रुपये अगोदरच पेमेंट केलं, तरी सुद्धा हे जे 4 लाख आहे हे तर मला वापस देतीलच नाही, कारण की ऍग्रीमेंट आहे तसा. पण हे 4 लाख आणखी माझ्या दृष्टिकोनातून मी त्यांना दिलेले आहे, ते आणखी माझी संपत्तीच आहे का नाही, बिलकुल आहे, कारण की आमचा ऍग्रीमेंट संपला नाही, म्हणून ते माझी संपत्ती आहे. मग त्या अशा प्रकारच्या संपत्तीला काय म्हणतात, तर काल्पनिक संपत्ती म्हणतात, फिक्शियस असेट्स म्हणतात. फिक्शियस असेट नाव लक्षात ठेवा, काल्पनिक संपत्ती लक्षात ठेवा, नक्की तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जाईल. ओके, आता यानंतर जर पाहिलं तर लायबिलिटी. लायबिलिटी म्हणजे काय रे, तर देता. ओके, द टोटल अमाऊंट पेबल बाय द बिझनेस टू अदर्स इज कॉल्ड लायबिलिटी. लायबिलिटी काय असते, तर टोटल अमाऊंट पेबल बाय द बिझनेस टू अदर्स. बघा टू अदर्स म्हणजे दुसऱ्या व्यक्तींना जे आपण देणे लागतो त्याला काय म्हणतात, देता म्हणतात, लायबिलिटीज म्हणतात. उदाहरण, घेतलेले कर्ज द्यास लागेल, धनको आपले सावकार, देय विपित्र बिल्स पेबल द्यास लागेल. ओके, बघा इथं देय हे जे संपत्ती आहे ना, इथं बघा हे प्राप्त विपत्र आहे, बिल्स रिसिवेबल आहे. ओके, मी इथं चुकून इंग्लिशमध्ये तुम्हाला काय सांगलं, पेबल सांगलं होतं, प्राप्त विपत्र म्हणजे बिल्स रिसिवेबल. रिसिवेबल म्हणजे येणे, म्हणजे ते आपली काय संपत्ती आहे, हे करेक्ट करून घ्या, बोलता बोलता चुकलं होतं. आता इथं बघा देय विपत्र म्हणजे बिल्स पेबल, हे काय तर तुमची लायबिलिटी. बिल्स रिसिवेबल म्हणजे बघा एखादं बिल्स यायचं आहे, संपत्ती, द्यायचं आहे, देणे आहे, लायबिलिटीज. ओके, आता बघा याचे प्रकार किती पडतात, तर याचे 2 प्रकार पडतात, एक म्हणजे स्थिर देयता आणि दुसरं म्हणजे चल देयता. 2च प्रकार पडतात. ओके, बघा आता फिक्स लायबिलिटीज काय असते, तर लॉंग टर्म ऑब्लिगेशन्स ऑर लोन्स. मग जसं की भांडवल, भांडवल समजून घ्या, भांडवल कधीही मी सांगितलं होतं एक उदाहरण. आता तुम्ही म्हणाल सर भांडवल तर आमची संपत्ती पाहिजे रे, काय बघा वाक्य लक्षात ठेवा, भांडवल काय तुमची संपत्ती आहे का नाही, तर एका दृष्टिकोनातून तुम्ही योग्य आहे, पण तुम्ही अकाउंटिंगच्या भाषेमध्ये चुकलेले. भांडवल तुमची देयता का बरं आहे, कारण तुम्हाला मी एक उदाहरण सांगितलं होतं. हा बघा हा एक व्यावसायिक आहे, दिस इज कॉल्ड बिझनेसमॅन. ओके, हा कोण आहे, बिझनेसमॅन, आणि हा त्याचा बिझनेस आहे, हा काय त्याचा बिझनेस आहे. बघा हा बिझनेस आहे, बिझनेसमॅन आहे आणि हा बिझनेस आहे. आता मग मला सांगा हा व्यवसाय तुम्ही वेगळा कन्सिडर करता का नाही. बघा नेहमी तुम्हाला सांगतो अकाउंटिंगमध्ये तुम्ही जर एखादा व्यवसाय टाकत असेल ना, तर गव्हर्नमेंट तुम्हाला आणि तुमच्या व्यवसायाला वेगळं काय करते माहिती आहे का, बघा वेगळं डिटरमाइन करते. कसं, तर तुम्हाला वेगळं समजते आणि तुमच्या बिझनेसला वेगळं समजते. आता तुम्ही ना पैसा टाकला,
म्हणजे तुम्ही कॅपिटलची काय केली, गुंतवणूक केली, किती गेली, 4 लाख रुपये जर तुम्ही व्यवसायामध्ये टाकले, तर हा तुमचा बिझनेस जो आहे, या बिझनेसला तुमचे पैसे वापस करावेच लागतील. कारण की कॅपिटल कोणाचं आहे, भांडवल कोणाचं आहे, तुमचं आहे, बिझनेसमॅनचं आहे. म्हणून बिझनेसला जे बिझनेसमॅनला पैसे द्यावायचे असतात त्याला म्हणतात देता. आय थिंक तुम्हाला हे गोष्ट, हे कन्सेप्ट एकदम क्लिअर झाली असेल. परीक्षेत विचारतील. ओके, ह्या बेसिक गोष्टी असतात ज्याने तुमचा स्कोअर कमी होतो. ओके, लक्षात ठेवा. बघा मग आता बिझनेस आणि बिझनेसमॅनला काय करायचं, वेगवेगळं हे करायचं तुम्हाला. ओके, वेगवेगळंच तुम्हाला काय करायचं, त्याचा अभ्यास करायचा आहे. बिझनेसमॅन वेगळा, बिझनेस वेगळा. बिझनेसला जे बिझनेसमॅनला पैसे द्यायचे असतात म्हणजे त्याला म्हणतात कॅपिटल. कारण की कॅपिटलची गुंतवणूक कोणी केलेली असते, बिझनेसमॅननी केलेली असते बिझनेसमध्ये, म्हणून. ओके, लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर बघा सुरक्षित कर्ज, दीर्घ मुदतीचे कर्ज जे बँक आपल्याला देते त्याला काय म्हणतात, फिक्स लायबिलिटी म्हणतात. ओके ओके, जे धनको, बघा बँक जे देते ना ते आपल्याला 5 वर्ष 10 वर्ष अशासाठी कर्ज देते, करोडोमध्ये असते म्हणून. ओके, म्हणून ते काय तुमची फिक्स लायबिलिटी आहे, ते देणेच आहे. ओके, करंट लायबिलिटी कशी असते माहिती आहे का, तुमचे धनको, तुमचे देयपत्र, हे तुमची लायबिलिटी आहे. हे कशा प्रकारची आहे, तुमची करंट लायबिलिटी. का बरं, कारण की हे ठराविक पिरियड नंतर लवकर द्यावं लागते. 1 वर्षाच्या आतच तुमचे जे काही बिल्स पेबल आहे ते द्यावे लागतात, तुमचे धनकोचे पैसे द्यावे लागतात. म्हणून हे शॉर्ट टर्म ऑब्लिगेशन्स पेबल विदिन 1 इयर असतात. म्हणून यांना काय म्हणतात, तर यांना म्हणतात करंट लायबिलिटीज. आय थिंक तुम्हाला लायबिलिटीज नावाचा कन्सेप्ट हा एकदम क्लिअरच झाला असेल. ओके, ज्यावेळेस तुम्हाला मी प्रश्न विचारेल त्यावेळेस एकाचही चुकता कामा नाही. ज्यांनी बेसिक पासून, पहिल्या व्हिडिओ पासून तर या व्हिडिओपर्यंत आणि जो नेक्स्ट व्हिडिओ होईल तो बघितला, त्या विद्यार्थ्यांना परवाचा क्लास काहीच अडचण जाणार नाही. अजूनपर्यंत तुम्ही जर व्हिडिओ बघितले नसतील ते तर बघून घ्या. ओके, नक्की फायदा होणार आहे तुम्हाला परीक्षेमध्ये. आता बघा, शुद्ध संपत्ती किंवा मालकाचा निधी किंवा भांडवल, नेटवर्क काय असते, ओनर्स इक्विटी और कॅपिटल काय असते. आता बघा, ओनर्स इक्विटीवरती प्रश्न हा महावितरणच्या एक्झामिनेशन मध्ये आला होता. ओके, माझ्याकडे सर्वच क्वेश्चन आहे, सर्व मी ती रिलीज करत नाही, कारण सांगतो तुम्ही बघू शकता मी जे काही क्वेश्चन घेतले होते त्याच क्वेश्चन वरती त्याचाच बेस घेऊन, त्याचाच आधार घेऊन काल कोणत्या तरी सरांनी YouTube वरती लेक्चर अपलोड केले. ओके, मी क्वेश्चन अपलोड करेल, काही टेन्शन घेण्याचं कारण नाही. IBPS चे महावितरणचेच प्रश्न अपलोड करेल. ओके, परंतु बघा मी नंतर करेल. आता जर टाकलं तर त्यांच्या चॅनलवर सुद्धा ते व्हिडिओ पडून जातील, कारण की कॉपी करायला वेळ लागत नाही. ओके, आता बघा भांडवल म्हणजे काय, व्हॉट इज कॅपिटल. कॅपिटल काय असते, तर द फंड्स प्रोव्हाइडेड बाय द ओनर. आता सांगितलं बिझनेसमॅन जे बिझनेससाठी पैसा पुरवतो त्याला म्हणतं भांडवल. ओके, द बिझनेस आर कॉल्ड कॅपिटल. ओके, इट रिप्रेझेंट द ओनर्स क्लेम ऑन द बिझनेस असेट्स आफ्टर सेटलिंग ऑल लायबिलिटीज. बघा आता सर्व देता दिल्याच्या नंतर जे राहते त्याला म्हणतात कॅपिटल, आणि त्याचा पूर्ण अधिकार कोणाचा असते, तर मालकाचा असतो, स्वामीचा असतो. ओके, तर बघा आता निधी, आता बघा तुम्हाला परीक्षेत विचारू शकतात सूत्र काय, नेटवर्कचं. बघा नेटवर्क इज इक्वल टू व्हॉट, तर बघा नेटवर्क इज इक्वल टू कॅपिटल, आणि कॅपिटलचं सूत्र काय, तर टोटल असेट्स मायनस लायबिलिटीज. समजून घ्या, आता एक एक गोष्ट तुम्हाला समजून घ्यायचं आहे. नेटवर्क इज इक्वल टू व्हॉट, तर नेटवर्थ इज इक्वल टू कॅपिटल. नेटवर्थ म्हणजेच काय, तर कॅपिटल, कॅपिटल म्हणजे काय, तर नेटवर्थ, आणि कॅपिटलचं सूत्र काय, तर टोटल असेट्स मायनस लायबिलिटी, म्हणजे संपत्ती आणि देता यातला जो काही फरक असतो, देता जर कमी असेल ओके तर ते काय असते, कॅपिटल असते. लक्षात ठेवा, नेहमी संपत्ती जास्त असते याच्यामध्ये, आणि जर नसेल, कमी असेल तर त्याला मग दिवाळखोर व्यक्ती म्हणतात. ओके, ते त्याचं कॅपिटल नसते. बघा आता यानंतरचं उदाहरण काय, तर बघा जर भांडवल 4 लाख रुपये आणि देता 2 लाख रुपये असेल, तर बघा एकूण संपत्ती किती, 6 लाख आहे. 4 आणि 2 किती, 6, 4 + 2. ओके, दुसऱ्या उदाहरणामध्ये अशा प्रकारचं दिलेलं आहे. सूत्रानुसार प्रश्न सॉल्व्ह करायचे तुम्हाला. बेसिक गोष्टी ह्याच विचारणाऱ्या परीक्षेमध्ये, जास्त मोठमोठाले उदाहरणं तुम्हाला असं नाही म्हणतील ते ट्रायल बॅलन्स करून दाखवा, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट दाखवा. ओके, तुमची कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे, हे काही बोर्डाची एक्झाम नाही आहे की तुम्हाला तिथं पेपर देतील, पेन देतील, स्केल पट्टीने आखणी करा, डेबिट साईड लिहा, क्रेडिट साईड लिहा, डेबिटला काय जाते, क्रेडिटला काय जाते, टोटल नफा किती निघते, टोटल लॉस किती निघते, कॅपिटल किती, असं काही विचारत नाही. ते तुम्हाला शॉर्टकटमध्ये जे काही प्रश्न क्रिएट होत असतात, वन शॉटमध्ये तुम्ही जे सॉल्व्ह करू शकतात ना, अशाच प्रकारचे प्रश्न विचारता. म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी, ह्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवणे फार गरजेचं आहे. 11वी आणि 12वी या दोनच पुस्तकावर माझा शब्द आहे, लिहून घ्या, कागदावरती स्क्रीनशॉट करा, रेकॉर्ड करून ठेवा. माझं एक म्हणणं आहे, मिनिमम तुम्हाला 20 प्रश्न 11वी आणि 12वीच्या पुस्तकावर असतील म्हणजे असतील, आणि जास्तीत जास्त 30 ते 35 प्रश्न असतील. समजून घ्या, कमीत कमी 20 प्रश्न कशावरती असतील, 20 प्रश्न फक्त आणि फक्त 11वी आणि 12वी, म्हणजे बघा जे आपण प्राथमिक स्टेजवरती आहो
आता बघा महावितरणचा थोडासा अभ्यास चेंज आहे. इथं तुम्हाला फक्त फायनान्स बघा काय वित्त व लेखा आहे. वित्त व लेखा याचा जर अभ्यास केला, वित्तामध्ये काय येते इन्कम टॅक्स, जीएसटी ओके वगैरे वगैरे येते, आणि लेखामध्ये काय येते तर आपलं हे अकाउंटिंग येते बेसिक वालं. याच गोष्टीवरती तुमचा पेपर असणार आहे. सोबत तुमचा ICT असणार आहे, त्यानंतर तुमचे बिझनेस लॉज असणार आहे. ओके हे लॉज जर अभ्यास केला तर तुम्हाला पैकीच्या पैकी म्हणजे बघा तुमचा पेपर सॉल्व्ह होईल. 110 पैकी 110 गुणच मिळणार आहे. फक्त तुम्हाला व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचे आहे पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत. ओके मी जीव तोडून का बरं सांगत आहे हे, कारण की यावरती प्रश्न आलेले आहेत, माझ्याकडे PYQ आहेत म्हणून तुम्हाला सांगत आहे. ओके डायरेक्ट जर प्रश्न घेतले तर मला बरेचसे विद्यार्थी म्हणतील की सर तुम्ही प्रॉमिस केलं होतं की आम्हाला थेअरी शिकवाल आणि तुम्ही डायरेक्ट प्रश्नावरती आले, आम्हाला समजत नाही, आम्ही डिमोटिवेट होत आहे. तर त्यासाठी ह्या गोष्टी घेताय. 1 महिना फक्त हे शिकून घ्या, नंतर तुम्हाला ज्यावेळेस PYQ घेऊन येईल त्यावेळेस तुम्हाला समजेल AK परफेक्शन अकॅडमी क्या चीज आहे. ओके ज्यावेळेस तुम्ही पेपर देऊन याल आणि रिझल्ट लागाल आणि नाव झळकेल तुमचं त्याच्यामध्ये, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला समजेल AK परफेक्शन म्हणजे काय आहेत. ओके बघा आता कॉन्टिजेंट लायबिलिटीज काय, संभाव्य देता काय असते, आकस्मिक देणी काय असते. तर बघा दिस आर फ्युचर लायबिलिटीज दॅट डिपेंड्स ऑन अनसर्टेन इव्हेंट्स. अनसर्टन इव्हेंट्स म्हणजे बघा ज्या देता भविष्यातील अनिश्चित घटनांवरून अवलंबून असतात त्यांना संभाव्य देता म्हणतात. ओके समजून घ्या याचं वैशिष्ट्य काय काय असतं. उदाहरण सांगतो मी तुम्हाला, समजून जाईल तुम्हाला. आता बघा यांचा ताळेबंदावरती थेट परिणाम होत नाही. दुसरं परंतु माहिती म्हणून टीप स्वरूपात ताळेबंदाच्या तळाशी दाखविल्या जातात. हे ओके भविष्यात घडू शकतात किंवा न घडू शकतात. उदाहरण आता एखाद्या कामगाराने नुकसान भरपाई म्हणून 5,000 रुपयाचा दावा केला असेल आणि प्रकरण न्यायालयात असेल आणि तो न्यायालयाच्या निर्णयावरती अवलंबून आहे असं ज्या वेळेस असेल त्यावेळेस त्याला म्हणतात कॉन्टिजेंट लायबिलिटीज. आता बघा कॉन्टिजेंट लायबिलिटीज वरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात. मग व्हॉट इज कॉन्टिजेंट लायबिलिटीज समजून घ्या. तर कॉन्टिजेंट लायबिलिटीज काय असते, एवढं जीव तोडून आणि एवढं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये कोणी शिकवणार नाही. इथं समजून घ्या याच गोष्टीसाठी तुम्हाला बाकीच्या ठिकाणी 10,000 20,000 हजार रुपये मोजावे लागत आहे. बघा आता कॉन्टिजेंट लायबिलिटीज काय असते समजून घ्या. आता तुमचा एक बिझनेस आहे. ओके एक बिझनेस आहे तुमचा, त्याचा लोगो तुम्ही काय केलं माहिती आहे का, एक पार्लेजी कंपनीचं उदाहरण घेतलं होतं आपण. पार्लेजी कंपनी आहे. ओके पार्लेजी कंपनीच, आता तुम्हाला असं वाटलं पार्लेजी कंपनीनं पूर्ण इंडियातील मार्केट काय केलं, कॅचअप केलेलं आहे. मग जर आपण याच्या नावासारखं जर नाव तयार केलं आणि यांच्या पॅकिंग सारखी जर पॅकिंग केली, कव्हर जर सेम ठेवलं तर आपला सुद्धा सेल चांगला होऊ शकते. जसं की बघा तुमचं पॅराशूटचं तेल असते, पॅराशूट बघा त्या पॅराशूट वरून पॅराग्राम काय काय पॅरा वगैरे असे नावं काढून कितीतरी तेल तयार झालेले. म्हणजे त्या पॅराशूटच्या नावावरती हे तेल स्वस्तामध्ये विकून ते त्यांचा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडत आहे का नाही. मग ज्या वेळेस पॅराशूटच्या लक्षात येते की हे तर आपल्यासारखीच ब्रँडिंग करत आहे, मग समजून घ्या. आता बघा आता पार्लेजीच्या कंपनीच्या पॅकेट सारखा तर तुम्ही बिस्किटचा पुडा मार्केटमध्ये नेऊन विकत आहे. पार्लेजी कंपनी काय करते तर तुमच्या नावावरती कोर्टामध्ये काय करताय, केस टाकत आहे. कोर्टामध्ये केस टाकत आहे कशाचा, मानहानीचा, आणि तुमच्याकडून नुकसान भरपाई मागून घेत आहे. काय मागवत आहे रे, नुकसान भरपाई. किती तर 1 कोटी. बघा 5 आणि 2 7 किती मागत आहे, 1 कोटी रुपयाची जर नुकसान भरपाई मागत आहे. आणि तुम्हाला माहित आहे तुम्ही तर 10 कोटी कमवून बसले, तुम्ही 1 कोटी काय 10 बघा 2 कोटी देऊ शकता त्याला, कारण की प्रॉफिटच तुमचा 10 कोटीचा होता या कंपनीच्या भरोशावरती. मग ज्या वेळेस तुम्ही ताळेबंद तयार करता ना, कोर्टामध्ये केस अडकून असते आणि तुम्हाला असं वाटते की पार्लेजी कंपनी जर जिंकली तर मला हे पैसे देणेच आहे. समजून घ्या यांनी क्लेम कितीचा केला, 1 कोटीचा केला. ओके आणि तुम्हाला माहित आहे हे भविष्यात मला देणेच आहे. काय म्हणणं आहे, भविष्यात देणेच आहे. किंवा कोर्टामध्ये जर मी जिंकलो आणि पार्लेजीची कंपनी हरली तर मला देणे सुद्धा नाही. बघा एकतर देणे आहे किंवा नाही देणे. ज्यावेळेस संभ्रम असतो आणि जे लायबिलिटीज हे भविष्यात होईल किंवा नाही होईल, होईल किंवा नाही होईल अशा प्रकारच्या आपल्या मनामध्ये द्विधा मनस्थिती असते, त्यावेळेस त्या लायबिलिटीला म्हणतात कॉन्टिजेंट लायबिलिटी. ओके याचा उल्लेख तुम्हाला काय करायचा, फक्त ताळेबंदाच्या खाली जे आपण टिप लिहित असतो ना, हे ज्यावेळेस ताळेबंद शिकवेल त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल. ओके तर त्या कंडिशनमध्ये लिहित असतात. ओके मग आय थिंक तुम्हाला कॉन्टिजेंट लायबिलिटीज आता एकदम जबरदस्त तुम्ही शिकून घेतलेले असाल. आता बघा जे अकाउंटिंगच्या काही गोष्टी असतील, अकाउंट स्टँडर्ड असतील, ते पुढील लेक्चरमध्ये आपण घेऊया शॉर्ट फॉर्ममध्ये, एकदम शॉर्टकटमध्ये घेऊया.
ओके, ते झालं की त्यानंतर मी काय करेल, मग परवाच्या दिवशी यावरती MCQ बेस आपण महामॅरेथॉन सेशन ठेवू. सर्व लाईव्ह मध्ये यायचं आणि उत्तर दडादड द्यायचं. ओके, पट्टापट उत्तर आले पाहिजे सर्वांचे. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग आता इथंच थांबूया. ओके, आय थिंक सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ रेकॉर्डेड असतो म्हणून तुमच्या कमेंटकडे लक्ष देत नाही. ओके, म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी काळजी करायची, हा रेकॉर्डेड व्हिडिओ असतो. ओके, कारण सांगतो लाईव्ह मध्ये खूप टाइमपास होतो तुमचा आणि माझी विनाकारण तुमच्यासोबत बडबड सुद्धा होते. त्याच्यामुळे मी काय केलं तर लाईव्ह येण्याचं टाळलं काही दिवस. ज्या वेळेस मी पूर्ण सिलेबस पॅटर्न हा तुम्हाला थेरोटिकल शिकवून देईल, ओके, आणि ज्यावेळेस प्रॅक्टिकलचं काम येईल त्यावेळेस मी लाईव्ह स्वरूपामध्ये येईल आणि तुमच्यासोबत संवाद साधत जाईल. तर असो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढंच. इथेच थांबूया. सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. इफ यू लाईक दिस इनिशिएटिव्ह, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर यूट्यूब चॅनल. थँक्यू.